हॅलो नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. रूबरू विथ अनूमध्ये आपण मागचा पॉडकास्ट जो बघितला तो होता नेमका आयुर्वेद शास्त्रावरती आणि नेमकं आजारांवरती आयुर्वेद आधुनिक कशा प्रकारे होतं आहे या संपूर्ण अनुषंगाने. पण मी जसं म्हटलं तसं त्या पूर्ण भागामध्ये हा विषय संपण्यासारखा नव्हता. या विषयामध्ये अजून बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, मला तुम्हाला सांगायच्या आहेत, डॉक्टरांना तुम्हाला समजावून सांगायच्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आजही मी अनु रूबरू विथ अनूमध्ये पुन्हा एकदा असाच एक विषय घेऊन आली आहे तुमच्यासाठी, आणि तो म्हणजे प्राचीन आयुर्वेद आजकालच्या आजारांसाठी खरंच आधुनिक होत आहे का. आणि या संपूर्ण अनुषंगाने अर्थातच आजही आपल्याला रूबरूमध्ये मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत ते म्हणजे डॉक्टर समीर खाडीलकर. ते स्वतः MD आहेत आयुर्वेद, आणि त्याचबरोबर गेल्या 15 वर्षांपासून या संपूर्ण आयुर्वेदशास्त्रात ते प्रॅक्टिस करत आहेत. डॉक्टर समीर, तुमचं रूबरूमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मी जसं म्हटलं असं की आपण गेल्या भागातही या संपूर्ण विषयावरती चर्चा केली. बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे विचार तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दिलेत, ते त्यांना आवडले देखील आहेत. म्हणूनच पुन्हा एकदा विषय आपण घेऊन आलो थोडासा वेगळ्या अनुषंगाने. तो म्हणजे मी जसं म्हटलं की या संपूर्ण आधुनिक गोष्टींवरती किंवा आजारांवरती हे प्राचीन शास्त्र आधुनिक होताना दिसत आहे का. तर त्या अनुषंगाने मला प्रथम प्रश्न तुम्हाला तोच विचारायचा आहे की आजकाल ज्या सगळ्या नवीन आजार जे आहेत, म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईलचं टॅग देतो, डायबिटीस म्हटलं लाईफस्टाईल, मायग्रेन असेल, ॲसिडिटी असेल, आणि जे खूप कॉमनली दिसतं आहे प्रत्येक घरामध्ये एक डायबिटीसचा पेशंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतकी त्याची परिस्थिती झाली. आपण डायबिटीसकडे जाऊ, पण मी एक्झाम्पल म्हणून देते. मग ह्या अशा सगळ्या आजारांवरती आपलं हे प्राचीन शास्त्र आयुर्वेद ट्रीटमेंट इफेक्टिव्ह ठरू शकते का, काय सांगाल. डायबिटीस किंवा बाकीच्या डिसिजेसवर जाण्यापूर्वी आयुर्वेदाने कोणत्याही डिसीजचं 4 प्रकारात एक विभागणी केली आहे. बरं. सुखसाध्य, कृच्छ्रसाध्य, याप्य आणि असाध्य. ओके. असाध्य म्हणजे की बाबा हेही कंडिशन असेल पेशंटची तर तो पेशंट बरा होणारा नाही आहे. ठीक आहे, बरं. तुम्ही त्याला औषधं द्या, शस्त्रक्रिया करा. कारण जर पेशंट सर्जरीसाठी असेल तर त्यांनी सांगितलंय की या पेशंटसाठी सर्जरी करा किंवा रेफर करा, वॉट एव्हर. पण हा त्यांनीही होणार नसेल तर त्यावेळेच्या ग्रंथानुसार किंवा त्या शास्त्राच्या मर्यादेनुसार त्यांनी तो असाध्य सांगितलेला आहे. बरं. सुखसाध्य म्हणजे बाबा जो इझिली बरा होणार आहे की बाबा औषधं दिली 2-4 दिवसात 8 दिवसात तो बरा झाला. कृच्छ्रसाध्यमध्ये त्यांनी किंवा कष्टसाध्यमध्ये त्यांनी बेसिकली असे व्याधी सांगितले की जे थोडे बरे व्हायला वेळ लागतो. आपण म्हणतो की एखादा स्किन डिसीज आहे, होईल बरा, पण बाबा थोडा वेळ लागेल. करेक्ट. हे असे त्यांनी सांगितले. त्याच्यातच त्यांनी शस्त्रक्रिया योग्य जे काही व्याधी आहेत ते सांगितलेले आहेत. म्हणजे बाबा एखादी सर्जिकल प्रोसिजर आहे तर ती बरी होईल, पण ती हील होऊन सगळं यायला थोडा वेळ लागेल. करेक्ट. त्यानुसार हा 3रा प्रकार झाला. आणि 4था प्रकार आहे याप्य. याप्य म्हणजे जोपर्यंत तुम्ही औषधं घेताय तोपर्यंत तो डिसीज कंट्रोल्ड आहे. बरं बरं. जर तुम्ही औषधं थांबवलीत तर तो डिसीज परत वर जाणार आहे. आणि त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की औषधं म्हणजे आहार विहार जर तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर ते म्हणजे कंट्रोल राहणार आहे. त्यांनी सांगितलं की पथ्य आणि औषध या 2 गोष्टी पाहिजे. म्हणजे डाएटही व्यवस्थित पाहिजे आणि औषधही चालू पाहिजेत. तेव्हा तुमचा आत्ताचा आजार हा ह्या 4घांमध्ये आधी कुठे बसतोय त्यानुसार आयुर्वेद त्या डिसीजवरती ट्रीट करेल नाही करेल हे सांगता येतं. डायबिटीसच्या आधी मी तुम्हाला थोडं असाध्यतेकडे सांगतो. नक्की नक्की. TB हा एक म्हणजे आता सगळीकडे दिसणारा आजार आहे. हा आयुर्वेदात असाध्य म्हणून वर्णन केलेलं आहे. म्हणजे राजयक्षमा, एकादश रूप राजयक्षमाची जी लक्षणं सांगितली आहेत ती साधारण TBशी जुळतात. अगदी आपण त्याला राजयक्षमा म्हणजेच TB असं नाही म्हणू शकत, पण साधारणतः ती लक्षणं तशी TB दिसतात. तो व्याधी त्यांनी असाध्य म्हणून सांगितलेला आहे. ओके. म्हणजे जर तुम्हाला TB झालाय आणि तुम्ही उगाच ते करत राहताय तर त्याच्यात काही अर्थ नाही. त्यामुळे ही त्या शास्त्राची लिमिटेशन झाली जी 25% मध्ये आहे किंवा त्याच्यापेक्षाही कमी असेल. जर 4 मध्ये आपण डिवाइड केलं तर उरलेले जे 75% आहेत त्याच्यावरती तरी आयुर्वेद नक्की काम करू शकतोय. करेक्ट. आत्ता मग अशी तुम्ही डायबिटीसचा उल्लेख केला. ऑन अन ॲव्हरेज जे काही डायबिटीसचे पेशंट असतात ते गोळी कुठची ना कुठची तरी चालू असते त्यांना. डायबिटीस म्हणजे साधारणतः आपण मधुमेहाशी एक कोरिलेट करू शकतो. ह्याचे पण त्यांनी 2 प्रकार सांगितलेत. म्हणजे एक बाबा सहज आणि एक जातोत्तर. म्हणजे एक बाबा जन्मजात असेल तर म्हणजे आपण टाईप 1 टाईप 2 जसं म्हणतो परफेक्ट. म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट आहे तो की इन्सुलिन नॉन डिपेंडंट आहे तो. जर पेशंटची लक्षणं ही सहज म्हणजे इन्सुलिन डिपेंडंटकडे जाणारी असतील तर तोही असाध्य सांगितलेला आहे.
अच्छा. आयुर्वेदातही तो असाध्य सांगितलाय. बर बर बर. कुलज व्याधी असेल म्हणजे जर तुमच्याकडे हेरिडिटरी असेल हो. तर तो असाध्य व्याधी सांगितलेला आहे. बर. तर ह्या असाध्यतेकडे झालेल्या गोष्टी असतील. हम्म. जर कुलज व्याधी असेल म्हणजे हेरिडिटरी असेल, कारण जे आपल्याला मॅक्सिमम अवेलेबिलिटी असेल तर तो असाध्य किंवा याप्य सांगितला आहे. बरं. म्हणजे तुम्ही कोणत्या तरी औषधावर, भले ती आयुर्वेदिक असू दे किंवा कोणत्याही कुठली पद्धतीची औषधं? असू देत, त्याच्यावरती तुम्हाला राहावं लागणार. अवलंबून राहावं लागेल औषधांवर. त्यामुळे डायबेटिक रिव्हर्सल हे 100% आयुर्वेदात वर्णन केलेलं नाहीये. बरं. डायबेटिसच्या लक्षणांच्या काही प्रकारांमध्ये ते होऊ शकतं, बर पण ते 100% डायबेटिक पेशंटमध्ये रिव्हर्सल होईल अशातला भाग नाहीये. बर. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी औषध घेणं गरजेचं आहे. ओके. त्यातही जर तो इन्सुलिन डिपेंडंट किंवा सहज असेल तर तो त्याच्यातही असाध्य सांगितलेला आहे किंवा त्याच्यावरची म्हणजे तो कष्टसाध्य आहे रादर. त्यामुळे डायबेटीस रिव्हर्सल हा प्रकारापेक्षा डायबेटीस हा याप्यतेकडे जाणारा व्याधी म्हणजे जो औषध आणि पथ्य या दोन गोष्टींवरती डिपेंडंट व्याधी म्हणून आयुर्वेदात सांगितलाय. ज्या अर्थी तो आयुर्वेदात ह्याच्यावरती कंट्रोलेबल सांगितलाय याचा अर्थ तुम्हाला अजून वेगळ्या ट्रीटमेंटची गरज लागेलच असंही नाहीये. बर. म्हणजे ही कंडिशन होऊ शकते की तुम्ही काही ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेताय तर ती कदाचित तुमची बंद होतील. ती तुमचा बॉडी रिस्पॉन्स किती कसा आहे? करते, त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट काय आहे, आयुर्वेदिक डॉक्टरांची मी म्हणतोय, त्यानुसार ती कदाचित बंद होतील. बर. पण तरीही आयुर्वेदिक औषधं तुम्हाला डायबेटीसच्या बाबतीत लॉंग टर्म घ्यायला लागण्याची शक्यता जास्ती आहे. कारण पथ्य आणि औषध ह्यांच्यावरचा डिपेंडंट हा व्याधी आहे. आणि पथ्य बरेचदा डायसी होतं. ऍक्च्युली आत्ताचाच काळ असा आहे, लग्नांचा सीझन आहे. लग्न तर एक दिवसाचं असतं, त्याच्या आधीची केळवणच खूप असतात. खरंय मग तिथे एक दिवस खाऊन काही होत नाही. असं म्हणून. सो असं एक दिवस एक वेळ असं करत करत ते वाढत जातं. खरंय. सो समहाऊ ते डायबेटीसच्या बाबतीत याप्यतेकडेच आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणून बघावं. पण ज्या अर्थी तो याप्य सांगितलाय त्या अर्थी तो शुद्ध आयुर्वेदिक ट्रीटमेंटवरती पण औषधांवरती कंट्रोलेबल ठेवता येऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला मॉनिटर करायची गरज आहे बर आणि प्रॉपर ट्रीटमेंटची गरज आहे. बर. ह्याच्यासाठीच कोणताही व्याधी जेव्हा तुमच्याकडे येतो, पेशंट येतो, तुम्ही त्याला काहीतरी डायग्नोसिस करता. ते डायग्नोसिस या 4 पैकी कशात आहे त्यानुसार ट्रीटमेंट करणं हे जास्ती सोपं असतं. किंवा पेशंटलाही आपल्याला क्लिअर सांगता येतं की बाबा याला एवढा वेळ लागेल. सोरायसिसचे पेशंट असतात, सोरायसिसवरती बरेचदा ते ओमनाकॉर्टिल किंवा स्टिरॉइड सारख्या गोष्टींवरती ते कंट्रोल्ड असतात. मग तुम्ही त्याला आयुर्वेदिक औषधं चांगली देऊ शकता. फक्त तुम्ही त्यांना सांगा ना की बाबा हे क्लिअर होईल, फक्त याला वेळ लागेल. उगाच तुम्ही म्हणाल की मी 8 दिवसात बरं करतो, असं नाही होणार. पण ते बरंच होणार नाही किंवा स्टिरॉइडच घ्यावी लागतील असंही त्यातला कन्सेप्ट नाही. फक्त त्याच्यात तुम्हाला तो कोणताही व्याधी हा डिस्टिंग्विश करता आला पाहिजे. हा मेन कोणत्याही व्याधीच्या बाबतीतला बेसिक हे आहे, कन्सेप्ट आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की इफेक्टिव्ह ट्रीटमेंट पॉसिबल आहे, नक्कीच पॉसिबल आहे. फक्त ती त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या वयानुसार, तो काय खातोय, त्याची लाईफस्टाईल जी काय आहे त्यानुसार. दरवेळी प्रत्येक वेळेला लाईफस्टाईलवरतीच खापर फोडणं बरोबर नसतं. कारण दम्यासारखे जे आजार आहेत हे कोस्टल एरियामध्ये जास्ती दिसतात. ठीक आहे, तो फक्त पुण्यात गेला तरी त्याचा दमा बरेचदा कंट्रोल राहतो. खूप पेशंट्स अब्रॉडवरनं येतात, ते सांगतात तिथे पोल्युशन नाही, आम्हाला सर्दी होत नाही. बरोबर. त्यावेळेला त्यांचं कारण वेगळं असतं. तिथे तो देश हा फॅक्टर विचार करून तुम्हाला औषधांची ट्रीटमेंट करावी लागते. सो ह्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तो कधी बरा होईल, किती दिवसात बरा होईल आणि कोणत्या औषधांनी बरा होईल. नक्की. पण जसं आता आपण म्हणालो की इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहेत, पण बऱ्याच वेळेला काय होतं ना की आता सपोज लाईफस्टाईल आपण म्हणत नाही की टॅग करावं, पण आता हे ॲसिडिटी असेल, मायग्रेन्स असतील, हे खूप वरचेवर आता दिसायला लागलं आहे. यंग तुमच्याकडे पेशंट्स येत असतील, त्यांना रोजच्या दिवसाला ॲसिडिटी होणारे पेशंट असतील जे रोज ओव्हर द काउंटर अँटासिड घेतात आणि त्याच्यावरती सस्टेन करतात. आणि मग कुठेतरी जाऊन त्यांना असं वाटतं की आता आपण आयुर्वेदाचा आधार घ्यावा आणि मग ॲसिडिटी, मायग्रेनवरती तुमच्याकडे येतात. काय म्हणजे हे आजार पूर्ण बरे होऊ शकतात? हे आजार पूर्ण बरे होऊ शकतात. ॲसिडिटीचा मुळात अग्नीशी संबंध आहे. जे तुम्ही म्हणताय स्ट्रेस हा प्रत्येक लेवलला असतो. लहान मुलांना पण असतो, तो त्यांच्या लेवलचा स्ट्रेस असतो की त्यांना शाळेत जायचं नसतं, आईबाप ओरडत असतात, पण ते स्ट्रेस फार काळ मनात ठेवत नाही. त्यामुळे त्यांचा तो स्ट्रेस त्यांच्या शरीरापर्यंत पोहोचण्याचे प्रमाण कमी असतं, आपण ते धरून बसतो.
ॲसिडिटीचा जो काही मेन कन्सर्न आहे हा तुमच्या अग्नीशी रिलेटेड आहे. म्हणजे थोडक्यात गॅस जर तुमचा कमी असेल तर शिजायला वेळ लागेल. एक्झॅक्टली तुम्ही जे खाताय गॅस तुमचा मंद असेल तर ते पचायला वेळ लागेल. ते पचायला वेळ लागतोय म्हणून अजून ॲसिड सिक्रेट होतात आणि त्याच्यातून पुढे ॲसिडिटी जनरेट होते. जनरली जी काही होते ती म्हणजे साधारण स्टमक एम्प्टिंग म्हणजे जे जठरातलं अन्न आहे ते पुढे 3 ते 4 तासात पुढे सरकलं पाहिजे. ते जर तिथे जास्ती काळ राहिलं बरोबर तर मग ते पचवायला अजून ॲसिड सिक्रेट होणार आहेत आणि ॲसिडिटी होणार आहे. वाढणार आहे. जनरल पेशंट्समध्ये हे दिसतं. मी अल्कोहोलिक पेशंटबद्दल म्हणत नाहीये पण जनरल पेशंटमध्ये हे दिसतं. मग याची ट्रीटमेंट काय तर एकतर ते अन्न वेळेत पुढे सरकवणं. मग त्याच्यासाठी आयुर्वेदात खूप चांगली औषधं आहेत बरं की जी गॅस्ट्रिक एम्प्टिंग ज्याला म्हणतात ती कमी करतील. जे ॲसिड सिक्रेट होत आहे ते इक्विलिब्रियममध्ये आणतील. अच्छा. आणि ही औषधं हा आजार हा याप्य स्वरूपातला नाहीये, हा सुखसाध्य स्वरूपातला आहे. म्हणजे आठवड्याभरात बरा होणार आहे. बरं फक्त त्याचं हे करताना की त्याचा कुठचा ना कुठचा तरी हेतू असतो. म्हणजे एखादा हेतू असतो की बाबा म्हणजे माझ्या खालती एक आहे म्हणजे दवाखाना पहिल्या मजल्यावरती एक खालती एक राहतो. तो रोज 10 वडापाव खातो आणि तो येऊन सांगतो की मला ॲसिडिटी होते. त्यावेळेला तुम्हाला त्याला सांगावं लागतं की हे बाबा तू थोडं तरी कमी करायचं. तो रोज 10 वडापाव खातो खरं आणि तो पचवतो वॉट एव्हर. पण हे हेतूही थोडे कमी करावे लागतात. बरं ते जर कमी केले तर औषधात इफेक्ट देतात. काम करतं. तो व्याधी सुखसाध्यतेकडून कृच्छ्रसाध्यतेकडे जात नाही. जात नाही. हो बरोबर जो मेन पथ्याचा कन्सर्न आहे तो ह्याच्यासाठीच आहे की तो आत्ता सुखसाध्य आहे. जर तू पथ्य पाळलंस तर तो पुढे कृच्छ्रसाध्य पुढे याप्य असं नाही होणार. आत्ता तुझी ॲसिडिटी आहे तू पथ्य पाळ तर तो कृच्छ्रसाध्य म्हणजे अल्सरपर्यंत नाही पोहोचणार. जे शस्त्रसाध्य सांगितलंय तुमच्या आत्ताच्या ॲलोपॅथीत ते शस्त्रसाध्य सांगितलंय. सो ह्या गोष्टी तुमच्या पथ्य आणि औषधांवरती कव्हरेबल असतात. आणि ॲसिडिटी हा टिपिकली सुखसाध्य व्याधीमध्ये आपण मोडू शकतो. बरं. एक ग्रॉस स्ट्रक्चर जर विचार केला तर अगदीच काय फार मोठं असेल तर वेगळी गोष्ट आहे. बरं बरं काही औषधं अजून चालू असतील त्याच्यामुळे ॲसिडिटी होत असेल तर मग तुम्हाला ती लॉंग टर्म काही औषधं घ्यावी लागतात. काही कॅन्सरचे पेशंट आहेत ज्यांना किमो घ्याव्या लागतात. सो त्या कंडिशन्समध्ये तुम्हाला ॲसिडिटी ही ती औषध पण त्याचं कारण वेगळं कारण आहे. पण 99% लोकांमध्ये हे कारण नाही, नसतं. बरोबर. सो ते साधारण 8 दिवसात 10 दिवसात कव्हर होऊ शकतं. बरं ह्याच्यात पंचकर्मानी पण त्यांचं जे वाढलेलं पित्त आहे ते पण ओके तुम्ही म्हणजे बाहेर काढून कंट्रोल करू शकता. बरं. फक्त पंचकर्म रिपीटेडली असं आज केलं उद्या केलं असं करता येत नाही. बरोबर. सो त्याला काही काही पर्टिक्युलर म्हणजे पिरियड असतो, पर्टिक्युलर काळ असतो, ह्या काळातच करावं. बरं बरं मगाशी मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की माझी फिजिक आणि पंजाबी माणसाची फिजिक तसंच देशानुसारही पित्त होणं किंवा न होणं ठरतं. बरं म्हणजे आता समजा लिकर आहे पण अल्कोहोल म्हणूया इथे पिणं आणि हिमालयाच्या जवळ पिणं अगदी तुम्ही 15 ml पिताय असं आपण म्हणून चालूया. इथे ते जेवढं पित्त जनरेट करेल तेवढं ते हिमालयात नाही करणार कारण तिकडे थंडी जास्ती आहे. मुळात समुद्राकाठी ॲसिडिटी ही आम्लपित्त स्वरूपात जनरेट होतेच. त्यामुळे तुम्ही कोणत्या देशात आहात यानुसार तुमची प्रकृतीच ती थोडी पित्ताकडे झुकलेली असते. त्यामुळे त्यानुसार जर तुम्ही औषधं दिलीत त्यांना तर ती लवकर कंट्रोल होण्याचं प्रमाण असतं. आणि ज्या देशात जे पिकतं ते खावं ऑन ॲन ॲव्हरेज. त्यामुळे इकडच्यानुसार जर तुम्ही आहार ठेवलात तर प्रॉब्लेम होत नाही. आपल्या इथे कोकम जास्ती होतं त्यामुळे कोकम घ्यावं. जर तुम्ही साऊथला गेलात तिथे चिंच जास्ती होते, तिथे सांबारात चिंच ठीक आहे, इथे तुम्ही सोलकढी प्या. त्यामुळे दरवेळी तुम्ही नॉनव्हेज खाताय म्हणून तुम्हाला ॲसिडिटी होईल अशातला भाग नाही. जर तुम्ही त्याच्यात चिंचेच्या ऐवजी कोकम वापरलं तर तुम्हाला कमी ॲसिडिटी होईल जी त्याला काउंटर करेल. सो ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या देशात जे पिकतंय जे ट्रॅडिशनली आपण बनवत आलोय त्याच्यात जरी मॅनिप्युलेट केला तरी गोष्टी होऊ शकतात. बेकरी प्रॉडक्ट्स आपल्याकडे कधीच वर्णन केलेली नव्हती. म्हणजे ग्रंथांमध्ये बेकरी प्रॉडक्ट्स हा कन्सेप्टच नव्हता. पण फर्मेंटेड फूडचं वर्णन आहे. आणि शिळं खाऊ नये. फर्मेंटेड फूड हे शिळं झाल्याशिवाय खाल्लंच जात नाही. त्यामुळे ती अवॉइड करायला ऑन ॲन ॲव्हरेज. आम्लपित्ताचा बेसिक संबंध हा फर्मेंटेशनशी आहे कारण ते तिकडे राहून शिळं होतं. म्हणजे ते थोडक्यात 3 तासाच्या वरती जो काळ जातोय 4 तासाच्या वरती जातोय त्याच्याशी रिलेटेड हा विषय आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर तुम्ही ट्रीटमेंट केली त्या वेळेची जर ट्रीटमेंट केली तर ह्या गोष्टी आपोआप कमी होतात. बरं नक्की. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की या सगळ्या गोष्टींचं डॉक्टरांना ज्ञान असणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ट्रीटमेंट जर का केली तर ॲसिडिटी पूर्ण बरी होऊ शकते. तुम्ही कोणत्या काळात प्रॅक्टिस करताय. आत्ता ॲसिडिटी कमी होते कारण आता थंडी आहे.
पण हीच जर मी मे महिन्यात प्रॅक्टिस करतोय तर त्यावेळेला एक पॅटर्न ठरलेला असतो पेशंटचा की कोणत्या काळात काय होतं. म्हणजे साधारण आपल्याला माहिती असतं की बाबा आता कप सिरप मागवायची वेळ आली आहे, पावसाळा आलाय, आता कप सिरप जाणार आहेत, कारण त्यानुसार ते आजार होतात. तसंच ऍसिडिटीचं पण आहे, ते ऋतूनुसार ते होणारच आहे. ऑक्टोबर हीट आहे तेव्हा हीट बाहेर जर वाढलेली आहे ती तुमच्या शरीरातही वाढणार आहे. करेक्ट. आणि हल्ली टेम्परेचर डिफरन्सचा प्रॉब्लेम खूप होतो, कारण आपण एसीत असतो पण जेव्हा आपण एसीतून बाहेर जातो तो जो टेम्परेचर डिफरन्स असतो तो जास्ती स्पॉइल करतो. ऍब्सोल्युटली. त्यामुळे पण ह्या गोष्टी सगळ्या मॅनिप्युलेट जर तुम्ही विचार करून केलात तर त्याचा रिझल्ट जास्ती चांगला मिळतो. बरं. जसं तुम्ही आता हे आम्लपित्ताचं जसं म्हणालात तसं आता बऱ्याच वेळेला सांधेदुखीच्या बाबतीत प्रामुख्याने आयुर्वेदाचा खूप चांगल्या प्रकारे वापर पण केला जातो आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप चांगले मिळताना दिसतात. मग त्याचा संबंध कुठेतरी एक आमवाताशी जोडला जातो. मग काय हे रिलेशन काय आणि कशी ट्रीटमेंट आणि कशा प्रकारे? जनरली जे काही सांध्यांचे आजार आहेत, म्हणजे कुठचेही घ्या, गुडघेदुखी घ्या, पोटदुखी, हे वाताशी रिलेटेड प्रिडॉमिनंटली आहेत. म्हणजे मेनली ते वाताशी रिलेटेड. हा वात 2 कारणांनीच जनरली दुष्ट होतो किंवा बिघडतो. आपल्या भाषेत साधं बिघडतो. एकतर त्याचा जो ट्रॅक आहे तो क्लिअर नाहीये, तो कुठेतरी ऑब्स्ट्रक्ट झालाय, त्याच्यामुळे होतो. आणि दुसरा म्हणजे तिकडचे धातूच क्षीण झालेत, म्हणजे ते ताकदच नाहीये त्याच्यात. साधारण ऑस्टिओ आर्थरायटिस जो आहे तो संधिवाताशी जोडला जातो, कारण तिकडे क्षय झालेला आहे. ते कॅल्शियमची डेन्सिटी, बोन मॅरो डेन्सिटी ज्याला म्हणतात ती कमी झालेली आहे, कॅल्शियम कमी झालंय, व्हिटॅमिन डी कमी झालंय. फॉर दॅट सेक हे साधारण ऑस्टिओ आर्थरायटिसशी जोडलं जातं, ज्याला संधिवात म्हणतात. ग्रंथातही संधिवात आहे, आपणही संधिवातच म्हणतो. आणि दुसरा कन्सेप्ट असतो तो आमवात असतो, म्हणजे त्या ठिकाणी तिथे अक्युम्युलेशन झालेली असतात की सूज येते, तिथे लालपणा जास्ती नसतो, पेन्स जास्ती असतात. आणि बरेचदा त्या एकाच ठिकाणी असतात अशातलाही भाग नाहीये, त्या गुडघ्याला असतात, कुठे सांध्याला असतात, बोटांना असतात. हा आमवातशी जोडणारा विषय जो रुमॅटिक फॅक्टरकडे जातो. त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट वेगळी आहे, कारण त्याचे कॉजेस वेगळे आहेत. त्याचे कॉजेसनुसार तो धातू क्षयामुळे झालेला आहे का त्या पाथ क्लिअर नाहीये म्हणून झालेला आहे, ह्यानुसार पहिलं तुम्ही ते डायग्नोज करून घ्या. ट्रीटमेंट इज युअर्स. मग तुम्ही ठरवा, कारण तुमचं एकदा डायग्नोसिस झालं की ट्रीटमेंट जनरली चुकत नाही. करेक्ट. कारण जे काही चुकतं ते डायग्नोसिसमध्ये चुकतं. सो त्यानुसार जर तुम्ही ट्रीटमेंट केलीत, म्हणजे आता साधं उदाहरण आहे की संधिवातात तुम्ही तेलानी मालिश करा म्हणून सांगितलंय, पण आमवातात तुम्ही तेलानी मालिश करू नका म्हणून सांगितलंय. हे आयुर्वेदातच सांगितलेलं आहे. मग जर तुम्ही आमवाताचं डायग्नोसिस संधिवात करताय आणि तुम्ही त्याला तेलानी मालिश करताय तर तो आयुर्वेदाचा प्रॉब्लेम नाहीये, ॲज अ वैद्य तुमचा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. इव्हन बरेचदा पेशंटच येतो की हे दुखतंय आणि आम्ही तेल लावतो, काही फरक पडत नाही, जेल लावतो, बाम लावतो, कारण तो तुझा आजार तेल लावून वाढणारा आजार आहे, तो कमी नाही होणार आहे. सो ह्या गोष्टी पहिलं डायग्नोसिस करून त्यानुसार ट्रीटमेंट करणं हे जास्ती उपाय ठरतात. मग त्याची सांध्यांवर ट्रीटमेंट करायची, पोटावर करायचे, हे पुढचा ट्रीटमेंट पार्ट हा पूर्ण वेगळा झाला. पण संधिवात आहे की आमवात आहे याच्यात तिसरा एक फॅक्टर असतो, तो म्हणजे गाऊट किंवा वातरक्त. हे जनरली 3 आपल्याला प्रिडॉमिनंटली दिसतात. एक ऑस्टिओ आर्थरायटिस दिसतो, म्हणजे हाडं झिजणं, एक रुमॅटिक आर्थरायटिस दिसतो आणि एक गाऊट दिसतो. त्या गाऊटची ट्रीटमेंट ही रक्तधातूच्या दृष्टीने केली जाते. मग त्याच्यात तुम्हाला काही पंचकर्म करावी लागतात, पण यांचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. हे फार परत हे मी मगाशी म्हटलं तसं की रुमॅटिक आर्थरायटिस किंवा आमवात हा कष्टसाध्य सांगितलाय आणि तो खरोखर दिसतो तुम्हाला, पण तो कष्टसाध्य सांगितलाय, तो असाध्यतेत नाही सांगितलाय. त्याच्या काही कंडिशन्स अशा आहेत की ज्या असाध्यतेकडे जातात. तो कष्टसाध्य आहे तरी त्याने जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तरी औषधही धड घेतलेलं नाहीये आणि पथ्यही केलेलं नाहीये, म्हणून तो असाध्यतेकडे गेलेला आहे. सो ते तुम्ही कष्टसाध्यप्रमाणे ते ट्रीट करा. सुखसाध्यमध्ये वातरक्त म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गाऊट आणि हे कम्पॅरेटिव्हली हे रुमॅटिक आर्थरायटिसपेक्षा आयुर्वेदिक दृष्टीने ट्रीटमेंट करायला सोपे पार्ट आहेत. अच्छा. त्यामुळे संधिवात आणि गाऊट हे कम्पॅरेटिव्हली सुखसाध्यमध्ये तुम्ही टाकू शकता आणि आमवात हे कष्टसाध्यमध्ये टाकू शकता. फक्त आमवात खूप ट्रिकी असतो, कारण त्याचं डायग्नोसिस परत सगळा मेन विषय हा तुमचा परत डायग्नोसिसवरचाच आहे. कारण जर तुम्ही आयुर्वेदिक डायग्नोसिस करताय तर तुम्हाला त्या आयुर्वेदिक संज्ञांमध्ये ते डायग्नोसिस करता आलं पाहिजे. बरेचदा अशी कंडिशन असते की त्याची लक्षणं आमवाताची असतात, पण त्याचा आर फॅक्टर हा नॉर्मल असतो. जशी त्याची लक्षणं वातरक्तची असतात, पण त्याचं गाऊट म्हणजे युरिक ऍसिड हे नॉर्मल असतं. पण मग तुम्हाला हा कॉन्फिडन्स पाहिजे की हा वातरक्त आहे आणि तुम्हाला त्याची ट्रीटमेंट करायची की ते बरं होईल.
सो ह्या 3 ह्याच्यात तुम्हाला ते डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे की ही लक्षणं संधिवाताची आहेत, आमवाताची आहेत की वातरक्ताची म्हणजे गाऊटची आहेत. बरोबर. त्यानुसार मग ट्रीटमेंट करणं पुढचं सोपं जातं. नक्की. पण ना बऱ्याच वेळेला असं असतं की आयुर्वेदामध्ये हा पण एक थॉट आहे कुठेतरी की प्रत्येक आजाराची उत्पत्ती कुठेतरी पोटातनं होते. तर ते योग्य आहे का? म्हणजे खरंच म्हणजे तसं आहे आणि आयुर्वेद असा विचार का करतो? गीतेत काय सांगितलंय की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम आश्रिता. हे मी देव मी म्हणजे आता मानतो आपण कृष्णाला. मी साक्षात म्हणजे अग्नी होऊन सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी आहे. हो. अग्नीचं काम काय आहे की ते पचवणं. बरोबर. जर तुम्ही जे काही खाताय ते जर नीट पचत नसेल तर मग पुढचे हे सगळे आजार तयार होतात. आयुर्वेदात 2 प्रकारे आजार सांगितले. एक म्हणजे पहिले दोष दुष्ट होणं, म्हणजे दोष वाढणं, कमी होणं आणि त्याच्यातून रोग उत्पन्न होणं. ओके. किंवा दुसरं असतं बाहेरून काहीतरी एक्सटर्नल ट्रोमा आहे आणि त्याच्यामुळे आधी डिसीज होतो आणि मग त्याच्यातून ती दोषदृष्टीची लक्षणं दिसायला लागतात. बरं. एक्सटर्नल ट्रोमा जेव्हा असतो तो आपल्याला दिसतो किंवा हिस्ट्री मिळते. बरोबर. पण बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या टिपिकली दोष दुष्ट होऊन झालेल्या असतात. दोष दुष्ट कुठून होणार आहेत? जे तुम्ही आहार घेताय किंवा जे काय विहार करताय त्याच्यातून होणार आहे. बरोबर. विहारामुळे होणारे डिसिजेस हे कम्पॅरेटिव्हली कमी कमी आहेत. असतात. करेक्ट. जे काय होतं ते खाण्यापिण्यातून होतं. खाण्यापिण्याचं पचन कुठं आहे? तर अग्नीच्या ठिकाणी आहे. म्हणून सगळ्यांची पहिली ट्रीटमेंट ही पोटावरती किंवा अग्नीवरती ट्रीटमेंट केली जाते. बरं. अग्नीचे काही प्रकार आहेत की बाबा पांचभौतिक अग्नी आहे, धातू अग्नी आहे आणि मेन जाठर अग्नी आहे. त्यानुसार ट्रीटमेंट करणारीही काही वैद्य आहेत की जाठर अग्नी दुष्ट झाला आहे, धातू अग्नी दुष्ट झाला आहे. पण मूलतः ट्रीटमेंट ही जो काही हेतू आहे तो बरेचदा आपल्याला कुठेतरी खाण्यापिण्याच्या ह्याच्यात दिसतो. बरं. म्हणजे हे जे काही आजार आहेत संधिवात वगैरे ह्याच्यात तर तो दिसतोच, आमवातातही दिसतो, Correct. Even वातरक्तमध्येही acidity दिसतो, असेल किंवा- ऍसिडिटीतही हो, दिसतो, migraine डायबेटीसमध्ये Right, दिसतो, right. हायपरटेन्शनमध्ये दिसतो. बरं. पण ह्या सगळ्यांची ट्रीटमेंट मग तुम्हाला कुठे करायची आहे? जिथे ओरिजिन आहे तिथेच तुम्हाला हिट करावं लागणार आहे. म्हणजे आता थोडक्यात आपण सिंधू जलसंधी हे केलंय. सिंधू जिथे ओरिजिन होते तिथे थांबवलंय म्हणून ते पुढे पाकिस्तानात जात नाहीये. Correct. एक्झॅक्टली जिथे ते पचत नाहीये तेच क्युअर करा. जिथे ते दोष वाढतायत तिथेच ते नॉर्मल ठेवा की पुढचे डिसीज व्हायचे तुम्हाला हे होणार नाही. जे झालंय ते रिपेअर करायला तुम्ही देताच आहात. पण मुळात ज्या ठिकाणून ते दुष्ट झालंय तिथेच जर तुम्ही ट्रीटमेंट केलं नाही तर ते परत होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला बादली रिकामी करायची आहे आणि वरनं नळ चालू ठेवलेला आहे तुम्ही. त्यामुळे तुम्हाला पोटावरती ही ट्रीटमेंट किंवा त्या अग्नीवरती ट्रीटमेंट करायची आहे. मग अग्नीचं मेन स्थान काय आहे तर बाबा पोट आहे म्हणून ते पोटावरती ट्रीटमेंट केली जाते. मग लोकांचंही हे असतं की त्यांनी लूज मोशन्स होतात. एक्झॅक्टली. असं दरवेळेला कंपल्सरी नाहीये. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे तर ते तुम्हाला कव्हर करायला लूज मोशनची औषधं द्यावीच लागणार आहेत किंवा मोशन होणारी औषधं द्यावीच लागणार आहेत. पण इट इज नॉट हार्ड अँड फास्ट की तुम्हाला ही घ्यायचीच आहेत. बरं. पण मेन ट्रीटमेंट ही अग्नीचीच केली जाते. बरं. कारण त्याच्यानुसार पुढची उत्पत्ती बरेचदा म्हणजे 80% वेळा तरी तेव्हा अग्निदृष्टीमुळे दिसते. सो एक्झॅक्टली सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट न करता सिम्प्टोमॅटिकल ट्रीटमेंट तुम्हाला करावी लागते. त्याच्याशिवाय त्याचे पेन्स रिलीव्ह नाही होणार. मग अशी आपण जे आंबोदाचं म्हणतोय त्याच्या ठिकाणी ठीक आहे की बाबा त्याचे पेन तर रिलीव्ह व्हायला पाहिजेत. पण मूळ ट्रीटमेंट पुन्हा होऊ नये किंवा तो मुळापासून बरा व्हावा. म्हणजे जनरल पेशंटचं एक हे असतं की तो आयुर्वेद मुळापासून बरा करतो. करेक्ट. कारण तो अग्नीवरती ट्रीटमेंट. बरं. म्हणजे हे फॅक्ट आहे. हे बऱ्यापैकी फॅक्ट आहे. ओके. पण जसं आता आपण आता म्हणजे डिसीज स्पेसिफिक म्हणतोय. आजकाल जर का आपण बघितलं तर थायरॉईडचं प्रमाण खूप वाढलं आहे. बायकांमध्ये प्रचंड थायरॉईडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि मग अशा वेळेला पण ना थायरॉईडमुळे बाकीच्या गोष्टी पण लागायचे चान्सेस वाढलेले असतात. ऑलरेडी बऱ्याचशा वेळेला या बायका PCODशी पण झुंजत असतात साईड बाय साईड. मग एक विशियस सर्कलमध्ये कुठेतरी अडकतात. थायरॉईड पण आहे, PCOD पण आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स पण झालेला आहे सगळा. आणि मग काय करायचं नेमकं कळत नाही आणि मग कुठेतरी आयुर्वेदाची कास धरायची का नाही का हा एक डायलेमा असतो. मग खरंच आयुर्वेद या सगळ्यावरती हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे त्या काळात कितपत होते, आत्ता ते किती रिलेव्हंट आहेत हे पण प्रश्न आहेत. तर मग अशा वेळेला आयुर्वेद ह्याच्यावर काम करत आहे. हार्मोनल इम्बॅलन्स हे पहिल्यांदाही होते आत्ताही आहेत. फक्त त्या हार्मोनल इम्बॅलन्स असा शब्द त्याच्यासाठी वापरलेला नाहीये. बरं. हार्मोनल इम्बॅलन्समुळे जी लक्षणं उत्पन्न होत आहेत ती त्यांनी सांगितली आहेत की बाबा केस गळतात, पाल्पिटेशन होतं. म्हणजे पाल्पिटेशनला त्यांनी संस्कृत वर्ड वापरले, व्हॉट एव्हर जे काय असतील ते. मग ती तुमचं काम आहे कोरिलेट करणं की ते हार्मोनल आहे की नाहीये. बरं. पाल्पिटेशन धावून आलात तरी होतं, थायरॉइड वाढला तरी होतं, कोणी मोठ्याने ओरडलं तरी होतं. राईट. मग हे तुमचं काम आहे की बाकीची सिम्पटम्स असोसिएट करून ते थायरॉइड आहे की नाही हे बघणं. आता तुमचा डायरेक्ट थायरॉइडशी प्रश्न आहे तर थायरॉइड म्हणजे हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम
ह्या नावाचे व्याधी असे डायरेक्ट वर्णन नाही आहेत, पण गलगंड म्हणू शकतो तुम्हाला. असे व्याधी आयुर्वेदात वर्णन आहेत की ज्यांची ट्रीटमेंटही सांगितलेली आहे. म्हणजे हे सुश्रुताच्या काळातले व्याधी वर्णन केलेले आहेत, म्हणजे तेव्हापासून लोकांना ते होत आहे. आहे म्हणजे ओके. ह्याच्यात काही डिस्प्युटेड विषय पण असू शकतात, जसं की म्हणजे अति मीठ खाऊ नये, कारण अति मीठ म्हणजे लवण रस जास्ती झाल्यामुळे पण काही व्याधी हे असे होतात. आणि आता तर आपण काय ते आयोडाईज युक्त नमक अजून खातोय. सो हे थोडे रिसर्चचे विषय आहेत. बरोबर. पण थायरॉइड हा मुळात विषय असा आहे की तो पहिल्यापासून सांगितलेला आहे, संस्कृत नावांमध्ये सांगितलेला आहे. गलगंड, गंडमाला थोडा लिम्फॅन्टिनोपॅथीपाशी जातो, पण गलगंडसारखे व्याधी सांगितलेले आहेत. त्याची मॅनेजमेंटही सांगितलेली आहे. बरं. त्याची मॅनेजमेंट जेव्हा होते तेव्हा असोसिएटेड जे काही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते सिम्पटम्स आपोआप कमी होतात. जनरली हायपोथायरॉइडिझममध्ये तुम्हाला पाल्पिटेशन दिसतं, हेअर लॉस दिसतो, पीसीओडीशी गायनेक असेल तर पीसीओडीशी रिलेटेड दिसतात. ते थायरॉइड नॉर्मल झालं की ते होणारच आहे. त्यामुळे ती ट्रीटमेंट करताना फक्त तुम्हाला हे डायग्नोसिस आलं पाहिजे की हे थायरॉइडशी रिलेटेड आहे. दरवेळेला तुमचा थायरॉइड ग्लँड अशी एनलार्ज होऊनच पेशंट येईल अशातला भाग नाहीये. दरवेळेला त्याचं TSH लेवल, T3, T4 लेवल ॲबनॉर्मल असतील असंही नाहीये. पण ती लक्षणं जर ग्रंथात सांगितलेली तशी मॅच होत आहेत तर तुम्ही थायरॉइडची ट्रीटमेंट करा, तरी ते मॅनिप्युलेट होतात गोष्टी. त्यामुळे मुळात सिम्प्टोमॅटिकली पेशंटनी काय सांगितलंय आणि तुम्हाला काय वाटतंय हे जास्ती सगळ्यात महत्वाचं आहे. थायरॉइडचं मेन काम आहे मेटाबॉलिझम. त्यामुळे ह्याच्यात रसायन चिकित्सा सगळ्यात जास्ती चांगली काम करते. म्हणजे तुमचे जे काही पुढचं शरीरातल्या पेशी बनणार आहेत त्या हेल्दी बनवण्याचं काम रसायन चिकित्सा करते. जनरल रसायन जे आपण यूज करतो ते च्यवनप्राश यूज करतो, म्हणजे आपल्याला माहिती असतं की रोज च्यवनप्राश खा. त्याच स्वरूपाची काही रोज खायची थायरॉइडसाठीची, म्हणजे थायरॉइडच्या लक्षण समुदायासाठी सांगितलेली रसायनं पण आहेत. सो ती तुम्ही वापरू शकता. सो थायरॉइड हा कंट्रोलेबल क्युरेबल डिसीज आहे. कदाचित तो याप्य, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे याप्य स्वरूपात जाऊ शकेल, म्हणजे थायरॉक्झिनला कदाचित तुम्हाला आयुर्वेदिक गोळी घ्यायला लागेल, पण ते डिपेंड्स तुमची मग लेवल किती आहे, काय आहे, तुमची सिम्पटम्स किती मॅनिप्युलेट होत आहेत. पण हा कव्हरेबल डिसीज आहे कम्पॅरेटिव्हली. आणि दरवेळी याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. मेनोपॉज आज होता, पूर्वीही होता. मेनोपॉज नंतर जनरली डायबेटीज, थायरॉइड, हाडं ठिसूळ होणं हे आत्ता होते अशातला बघले तेव्हाही व्हायचंच ना. सो ते काय स्ट्रेसशी रिलेटेड विषय नाहीये. सो जर त्या वेळेला ते मॅनेज होत होतं तर ह्या वेळेलाही हे मॅनेज होतं आणि होतं. सो इट इज क्वाईट पॉसिबल. फक्त तुम्हाला ते डायग्नोसिस करता आलं पाहिजे. म्हणजे रिपोर्ट्स नॉर्मल असूनही हा थायरॉइडचा आजार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. करेक्ट. त्यामुळे तुम्ही दरवेळेला लॅब टेस्टवरती डिपेंडंट नाही राहू शकत. तुमची बॉडी, शरीर काय सांगताय आणि तुमच्या ग्रंथात ती लक्षणं कोणत्या आजारासाठी सांगितलेली आहेत त्यानुसार ते तुम्ही ठरवलं तर थायरॉइड बरा होतो. आणि याच्यात रसायन चिकित्सा ही लागतेच. त्याच्याशिवाय जनरली ते नॉर्मली करणं कठीण होतं. नस्यसारखे काही पंचकर्म असतात ती लागतात. म्हणजे आता लोकांना वाटतं की हे थायरॉइड इकडे आहे म्हणून नस्य सांगत असतील, ते तसं डायरेक्ट पोहोचत नाही. पण ती नस्य जी असतात ती जनरली जी काय आहे ती रसायन काम करणाऱ्या औषधांची बनवलेली असतात. त्यामुळे ते थायरॉइडवरती काम करतात, नक्की ते आपलं नस्य इथे टाकून ते थायरॉइड कमी होणार आहे. सो मेन रसायन चिकित्सा आणि प्रॉपर डायग्नोसिस या दोन गोष्टी याच्यासाठी महत्वाच्या आहेत. पण म्हणजे मॉडर्न मेडिसिन सारखं ह्याच्यातही थायरॉइडवरती गोळ्या किंवा औषधाचे गोळ्या काढे देऊ शकतो. परत मग ते मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की तो कोणत्या कंडिशनला आहे, सुखसाध्य ते असाध्य, ह्याच्यामध्ये तो कुठच्या कंडिशनला बसतोय त्यानुसार ठरवा. त्याची कंडिशन खरोखर आयुर्वेदात सांगितली आहे की गलगंड आहे, पण तो असाध्य कंडिशनचा आहे, तर मग त्यावेळी तुम्ही त्याला द्या. माझं असं म्हणणं नाही त्यावेळी तुम्ही त्याला ॲलोपॅथी द्या, तो असाध्यमधून याप्य कृच्छ्रसाध्यपर्यंत आणा आणि मग आयुर्वेदिक द्या. असं कशाला करायचंय की अजिबात आम्हाला आयुर्वेदिक द्यायचंच नाहीये, पण जर तो सुखसाध्य आहे, कृच्छ्रसाध्य आहे तर तिथे वापरा ना आयुर्वेदिक. म्हणजे त्याची एक गोळी कमी होते म्हणण्यापेक्षा त्याची डिपेंडन्सी कमी होण्याची चान्सेस जास्त असतात. बरोबर. जसं मी आता थायरॉइडच्या अनुषंगाने हॉर्मोनल इम्बॅलन्स बोलले. हॉर्मोनल इम्बॅलन्सचा कुठेतरी एक रोल जो दिसतो आणि ज्याचा सगळ्यात जास्त आता प्रॉब्लेम जो दिसतोय तो म्हणजे इन्फर्टिलिटी. दोन्हीमध्ये, पुरुषांमध्ये बायकांमध्ये दोघांमध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आज. ते आपल्याला दिसतंच आहे. आजूबाजूच्या IVF सेंटर्स ज्या प्रकारे वाढलेत. मी हे म्हणण्याचा उद्देश हा IVF सेंटरवरती काही निगेटिव्हिटी नाही आहे, याच्यामध्ये काही कमेंट नाही आहे, पण आज त्याची गरज एवढी वाढली आहे याचा अर्थ इन्फर्टिलिटीचं प्रमाण तेवढं वाढलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली असं होतं की आजकाल त्याच्याकडे पण एवढं कॅज्युअली बघितलं जातं की आहे इन्फर्टिलिटी, IVF करा, मोकळे व्हा, पुढे जा. पण मग तिथे हा विचार कुठेतरी केला जात नाही की का आपल्याला हा प्रॉब्लेम का झाला आहे, त्या प्रॉब्लेमवरती आपण काही काम करू शकतो का.
नो हा विचार न करता डिरेक्टली जर त्याला काहीतरी सोल्युशन आहे, इझी आहे, त्याच्याकडे गेलं जातं. प्रॉब्लेम काय माहिती आहे, आयुर्वेदाकडे लास्ट ऑप्शन म्हणून बघितलं हाच जातं. माझा प्रश्न होता की मग याच्याशी रिलेटेड आयुर्वेद लास्ट का? ह्याच्याशी रिलेटेड अशा भाग नाहीये. कोणत्याही गोष्टीत जनरली आयुर्वेदा लास्ट ऑप्शन म्हणूनच बघितला जातो. म्हणजे बाबा आता सगळ्यांनी हात टेकलेत, आता एक आपण करून बघूया. म्हणजे तो डॉक्टरपेक्षा देव स्वरूपात जास्ती असतो की चला आता हा बरा करणारच आहे आपल्याला. बेसिकली इन्फर्टिलिटीचं मेन कारण आहे की आता लग्न खूप बऱ्यापैकी लेट होतात. बरोबर. इन्फर्टिलिटी लग्न लवकर झाली आहेत त्यांच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी दिसते. पण आता आपली सोशल सिस्टीम अशी आहे की लवकर लग्न करणं काही पॉसिबल नाही आहे. ह्याच्यावरती डायग्नोसिस करून ट्रीटमेंट करणं पॉसिबल आहे. ज्या ठिकाणी बाबा PCOD सारख्या व्याधी आहेत की जिथे पिरियड्स इरेग्युलर आहेत, ओव्हमचा साईज योग्य नाही आहे, तिथे तुम्ही खूप चांगली औषधं देऊ शकता. कारण त्या बाईची लाईफस्टाईल ती तशी आहे म्हणून तिला तो PCOD झालाय. बरोबर. आपण एक असा विचार करूया की तिला बाकी कोणताही आजार नाहीये, फक्त PCOD आहे, ती त्याच्यासाठी इन्फर्टिलिटीसाठी आली आहे. PCOD हा मेजरली दिसणारा एक व्याधी आहे, बाकीचे खूप फॅक्टर आहेत. पण PCOD ती लाईफस्टाईल तर ती चेंज करणार नाहीये, अगदी थोडीफार करेल. आणि असे पेशंट हे जनरली असे असतात की ते एक आठवडाभर करतात आणि मग सांगतात नाही डॉक्टर आज माझं तरी इकडे जायचंय तिकडे जायचंय, हे करू का, कन्सिस्टंट नसतात. सो त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची PCOD कव्हर करणं हे आयुर्वेदात पॉसिबल आहे. तो असाध्य व्याधी सांगितलेलाच नाहीये, तो साध्य आहे कम्पॅरेटिव्हली. सो त्याची ट्रीटमेंट करून तुम्ही त्याला देऊ शकता. पण जर काही बाकी प्रॉब्लेम आहे, ट्युबल ब्लॉक आहे, तर मग ट्युबल ब्लॉक तुमच्या औषधांनी उघडत नाहीये समजा, तर तो कधी सर्जरीसाठी द्यायचा, कधी IVF साठी न्यायचा, हे त्या डॉक्टरचा कॉल आहे आणि पेशंटचा कॉल आहे. सो तुम्ही काही व्याधींमध्ये इन्फर्टिलिटीच्या आयुर्वेद खूप चांगला काम करू शकतो, काही व्याधींमध्ये तो नाही करू शकत. स्पर्म काउंट कमी असणं हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्यात ॲलोपॅथिक ट्रीटमेंट असं फार कमी आहेत, ते डायरेक्ट डोनर वगैरे सांगतात. स्पर्म काउंट वाढवण्यासाठी आयुर्वेदात खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. सो ते तुम्ही वापरा, त्याच्यासाठी तुम्ही त्याला पथ्य द्या. त्याच्यासाठी त्यांची बरेचदा मी असं बघितलंय की ह्या कारणासाठी पथ्य बाळायची पेशंटची तयारी असते, पण बाकीसाठी तो नाही बाळत, पण ह्या कारणासाठी तो जनरली जेंट्स तरी पाळतात. सो ह्याच्यासाठी आयुर्वेदिक रिझल्ट चांगले मिळू शकतात. फक्त तुम्हाला त्याचं डायग्नोसिस करता आलं पाहिजे की ह्याचं इन्फर्टिलिटी काय बाबा, स्पर्म काउंट कमी आहे. आणि मग परत ज्या आपल्या ग्रंथामध्ये जे काही दृष्टिलेली लक्षणं आहेत इन्फर्टिलिटीची, त्याच्याशी ते कशाशी मॅच होत आहेत. म्हणजे ग्रंथांमध्ये शुक्रदृष्टीची पण लक्षणं सांगितली आहेत, आर्तवदृष्टी म्हणजे ओव्हम दृष्टीची पण लक्षणं सांगितली आहेत. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यातही काही असाध्य आहेत, काही साध्य आहेत. म्हणजे साध्य कृच्छ्रसाध्य आहे त्याची जी ट्रीटमेंट सांगितली आहे आणि जी तुमची लक्षणं मॅच होत आहेत ती मॅच करा, तुम्हाला रिझल्ट मिळतील. जे असाध्य सांगितलंय ते जाऊ दे ना IVF ला. साधा एक नियम असतो क्रिकेटमध्ये पण आहे, सगळे बॉल मारायचे नसतात आणि जिथे मारायचे नाहीये तिथे ते सोडून द्या. फक्त ते डायग्नोज करा की हा आपल्यात असाध्य आहे, हा आपला नाही होणार आहे. पण बाकीचे 3 तुम्ही खूप चांगल्या रीतीने करू शकता आणि त्याचे रिझल्ट मिळतात. कारण सोशल कंडिशन आपण नाही बदलू शकत, आपल्यात आता लग्न लवकर होणं नाहीये पॉसिबल. त्यामुळे पण याचे फिमेल आणि मेल दोन्ही कंडिशनमध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात. बरं, हे रिझल्ट तुम्हाला क्विकली हवे असतात, कारण असं नाही होऊ शकत ना की गेलेला असतो. आणि बरेच जण हे IVF करूनही आलेले असतात. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना पंचकर्म हे लागतंच. बऱ्याचशा पेशंटना पंचकर्म हे लागतंच. आता त्यावेळी ती कॉस्ट थोडी वाढते. त्यांचा आता प्रश्न असा असतो की आमचे IVF वरतीच आधी एवढे पैसे खर्च झाले, त्याच्या 1/10 ते इकडे खर्च करायला तयार नसतात. थोडी ही मानसिकता बदलायला पाहिजे. जर तुम्हाला रिझल्ट हवेत तर पंचकर्म लागणार आहे, याला थोडी मेडिसिन्स कॉस्टली लागणार आहेत. काही सुवर्णभस्मासारखी औषधं मेल इन्फर्टिलिटीसाठी द्यावी लागतात. सुवर्णाचे आता सोनं वाढतंय त्यानुसार ते सुवर्णभस्म वाढणार आहे. सो त्यानुसार यू हॅव टू डू समथिंग. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते, पेशंट विलिंग असेल तर रिझल्ट जनरली दिसतात. नाही, हा मुद्दा विचारायचं कारण हेच होतं की जसं तुम्ही म्हणताय की ग्रंथांमध्ये पण याचे उल्लेख केलेले आहेत. कारण कम्पॅरेटिव्हली असं वाटतं की त्या काळामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण कदाचित कमी असावं कम्पेअर्ड टू आत्ताची सिच्युएशन कंडिशन पाहता. पण तरीसुद्धा जर का आयुर्वेदाने या सगळ्यावरती तेव्हा विचार करून ठेवलाय, ट्रीटमेंट इन्फर्टिलिटीचं प्रमाण कमी होतं की नव्हतं हे आपल्याला आता डेटावरनं समजेल. पण आपल्याला एक जे दिसतं ना की पूर्वीच्या काळात खूप सारी भावंड होती, त्याच्यावरनं आपल्याला वाटतं. पण त्यांची लग्न लवकर व्हायची. अशी खूप सारी भावंड असते ना, तर पेशव्यांना दत्तक घ्यायची वेळ आली नसती. सो हे सगळीकडे 100%
तसं आहेच असं नाहीये. हां. बरोबर, म्हणजे पूर्वीच्या काळात इन्फर्टिलिटी होती आणि क्वाईट सबस्टन्शियल होती, म्हणजे अगदी राजांचे पण निर्वंश झालेले आहेत. येस येस त्यामुळे हे पॉसिबल आहे. बरोबर. आपण जसं मगाशी उल्लेख करताना डायबिटीसचा उल्लेख केला होता. आता आपण कॅपिटल आहोतच डायबिटीसमध्ये आणि खूपच सगळ्या प्रकारावरती म्हणजे टाईप 1 म्हणू नका, टाईप 2 म्हणू नका, सगळीकडे आपण डायबिटीसमध्ये अगदी पुढे गेलेलो आहोत. पण मग अशा वेळेला तेच होतं ना, जसं आपण मगाशी म्हणतोय, की आयुर्वेदाकडे डायबिटीसमध्ये सुद्धा सगळ्यात शेवटी येतात. सगळं करून होतं, गोळ्या, पथ्य सगळं होतं, मग ते काही त्यांना जमत नाही. आयुर्वेदा त्यांना असं वाटतं, की क्विक रिझल्ट मिळतील, आयुष्यभर गोळ्या सांगितल्या आहेत त्या कुठेतरी बंद होतील. ह्या काही ही उद्दिष्ट घेऊन ते आयुर्वेदाकडे येतात. तर मला तेच विचारायचं की आयुर्वेदामध्ये मग जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की फक्त साखर म्हणजे शुगर नियंत्रण जे आहे, कंट्रोल आहे, तेच पॉसिबल आहे, की आपण पूर्ण मधुमेह रिव्हर्स म्हणजे करू शकतो? रिव्हर्स करणं म्हणजे तसं आपण डायरेक्ट क्लेम करणं खूप कठीण आहे. म्हणजे कारण एक तर याप्य व्याधी सांगितलं आहे किंवा असाध्य व्याधी सांगितलं आहे. सो तो औषधांवरती कंट्रोल तुम्ही ठेवू शकता. बरं. जनरली जे पेशंट डायबेटिक असतात त्यांचे ना 3-4 प्रकारे जेव्हा ते आयुर्वेदिक प्रॅक्टिससाठी येतात. एक असतात की ते ॲलोपॅथिक औषधं घेत असतात, त्याचे काही त्यांना साईड इफेक्ट्स होतात येस. आणि ते मॅनिप्युलेट करायला ते येतात. बरं. त्यावेळेला आता हे आयुर्वेदिक वैद्याचं काम आहे आणि त्या पेशंटचं काम आहे की तुम्हाला साईड इफेक्ट मॅनेज करून हवेत की ती औषधं आयुर्वेदिक हवी आहेत जी तुम्ही डायबेटीसवरती घेताय. बरं. पहिल्यांदा हे मनात क्लिअर करा की तुम्हाला साईड इफेक्ट मॅनेज करायचे आहेत त्याचे की तुम्हाला म्हणजे डायबेटीस ट्रीट करायचं आहे. बरोबर. जर तो डायबेटीस ॲलोपॅथिक औषधांनी कंट्रोल राहतोय तर तुम्ही करून बघा की त्या गोळ्या ट्राय करून तुमची औषधं देऊन बघा, तुमच्या ग्रंथात जी काय सांगितली आहे ती लक्षणं कोणती मॅच होत आहेत त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करा. जर शुगर लेवल व्यवस्थित आहे, जर त्याची साईन सिम्पटम्स व्यवस्थित आहेत तर ती तुम्ही ट्रीटमेंट फॉलो करू शकता. त्यामुळे त्याला जो साईड इफेक्ट्सचा प्रॉब्लेम आहे तो आपोआपच कव्हर होणार आहे. बरोबर. दुसरा इश्यू असतो की ह्या आयुर्वेदिक औषधांनी नाही झाली आहे शुगर कमी, मग तुम्ही त्यावेळी साईड इफेक्ट्स मॅनेज करा. तेही पॉसिबल आहे. म्हणजे साधारण काही पोट बिघडतं वगैरे असे साईड इफेक्ट्स असतात, जॉईंट पेन्स होतात, ते तुम्ही मॅनेज करू शकता. दुसरे पेशंट असतात की त्यांना सतत औषधं घ्यायचा कंटाळा असतो, म्हणजे रोज औषधं घ्यायची आहेत, ती घ्यायची नाही म्हणून आयुर्वेदाकडे आलेत. त्यावेळी तुम्हाला हा क्लिअर फ्रेम करायला पाहिजे की याची औषधं बंद होऊ शकतात, एक बाबा महिनाभर देऊन नंतर आपण थांबवू शकतो की याची आयुर्वेदिक औषधं तरी चालू राहणार आहेत. त्यानुसार तुम्ही त्याला क्लिअर कट इंडिकेशन द्या की हे असं असं पॉसिबिलिटी आहे. इफ पेशंट इज विलिंग, पेशंट इज हॅपी, ही विल कंटिन्यू. आणि जनरली जर पेशंटला रिझल्ट मिळाले तर तो कंटिन्यू राहतो. बरोबर. तिसरा असतो इन्सुलिन घ्यायचे त्यांना कंटाळा असतो किंवा इन्सुलिननी लो होते म्हणा, किंवा आपल्याकडे मिसकन्सेप्शन्स इन्सुलिनच्या बाबतीत खूप आहेत. आणि हेच पेशंट सगळ्यात जास्त आयुर्वेदाकडे येतात की बाबा मला इन्सुलिन बंद करून दे, रोज नाही घ्यायचं, रोज नाही घ्यायचं, टोचाडोची नको, किंवा त्यांचं असंच मत असतं. आता हा जो काय आहे हा इन्सुलिन डिपेंडंट व्याधी आहे. सो जर त्याचं पथ्य पाणी व्यवस्थित असेल तर तो थोडासा तरी रिव्हर्स होईल, तो ॲटलिस्ट गोळ्यांवरती येईल. पण जर तो काहीच धड पाळत नाहीये तर तुम्ही उगाच कितीही आयुर्वेदिक औषधं दिली तरी ते इन्सुलिन बंद होणार नाहीये. याच्यात बदनाम तो डॉक्टर होणार, आयुर्वेद होणार की आम्ही हे पण करून बघितलं, आम्हाला काही कंट्रोल नाहीये. सो ह्यानुसार पेशंट डायबेटीसचा कोणता आहे त्यानुसार आपण ते ठरवावं. पण बरेचदा जे काही दिसतं पेशंटला त्याला कुठची ना कुठची तरी औषधं, आयुर्वेदाची म्हणा, ॲलोपॅथीची म्हणा, इन्सुलिन म्हणा, हे घ्यावं लागतं. एक्झॅक्टली. आणि ते रिव्हर्सल हा जो काही कन्सेप्ट आहे हा मधुमेहाच्या काही स्टेजेसमध्ये पॉसिबल आहे, पण त्या कमी आहेत स्टेजेस. आत्ताचं जे काही आपली लाईफस्टाईल आहे, आपलं खाणं पिणं आहे, त्याच्यात रिव्हर्सल होण्यापेक्षा ती मेंटेन जरी राहिली तरी ते क्वाईट ओके आहे. आणि आता पेशंटही बरेचदा तशा मानसिकतेचे असतात की मला एखादी गोळी चालेल सकाळ संध्याकाळ, ते मेंटेन राहता येणार, बस झालं. आणि त्यांची मनोवृत्ती जशी असते की ठीक आहे आम्ही गोळ्या घेतोय म्हणजे पाथीशी रिलेटेड नाही, सगळं खायचंय. त्यामुळे ते जर तुम्ही नाही कंट्रोल करत आहात तर मग ते नाही होणार आहे. काही आजारांमध्ये तुम्हाला पथ्य, जी बेसिक पथ्य आहेत ती पाळावी लागणार आहे. त्याच्यावरतीच मिळणार होते. पण मग आता हे मधुमेहाचे किंवा डायबिटीसचे पेशंट येतात, जसं आता एखाद्याला असायटिस आहे म्हणजे जलोदर आहे, त्याला सांगतात की पाणी कमी पी, सॉल्ट नको खाऊ, आणि तू लोणचं मी खाणारच, मग तुझं नाही ना होऊ शकत. त्यामुळे तसंच आहे ना डायबिटीसचं की ही शुगर खाणारच, मला ते क्रेव्हिंगच होतं. ती बायकोच सांगते यांना रात्री गोड खाल्ल्याशिवाय काही होत नाही, मग त्याला काही म्हणजे आपण पुढे काही बोलू शकत नाही, म्हणजे आपला गोळ्यांचा डोस वाढतो. सो
या गोष्टी थोडं पेशंटनी डायबिटीसच्या बाबतीत तरी थोडं पथ्य पाळावं लागतं. बाकीच्या बाबतीत थोडं आपल्याला मॅनिप्युलेट करता येऊ शकतं. बरं. पण डायबिटीसच्या बाबतीत ते तसंच आहे ना, की वरनं तुमचं चालू आहे सगळं इंटेक आणि तुम्ही खाणं फक्त कमी करताय. त्याच्यात मजा नाही आहे. बरं. दुसरं म्हणजे जे ॲलोपॅथिक औषधं आहेत ती रक्तातली साखर कमी करतात. हो बरोबर. इन्सुलिन जेव्हा देत आहेत तेव्हा ते रक्तातली साखर तुमच्या सेलपर्यंत पोहोचते. बरोबर. आयुर्वेदिक औषधं जनरली हेच काम करतात की जी रक्तातली साखर सेलपर्यंत पोहोचवेल. ओके. जी काही बेसिक लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती त्या दृष्टीने काम करते. बरं. त्यामुळे रक्तातली साखर कमी करायला तुम्हाला व्यायाम करावा लागणार आहे, कारण ती त्याच्यासाठी नाहीच दिलेली आपण Correct, औषधं. correct. हो. सो ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तो रिव्हर्स होईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला पण थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील, थोडं पथ्य पाळावं लागेल, थोडी रक्तातली साखर कमी करायला लागेल, सेलपर्यंत औषधं पोहोचवतील. पुढचं काय. बरोबर. सो ह्या जर गोष्टी मॅनिप्युलेट केल्या तर हे पॉसिबल आहे. बरं. पण तसे पेशंट फार कमी असतात. त्याचा म्हणजे उदाहरण द्यायला म्हणून ओके असतात करेक्ट. की हे बघा यांनी हे केलं, पण असे पेशंट हार्डली म्हणजे लाखात एखादा वगैरे होतो. बरोबर. त्यामुळे ते तसं वर्कआउट नाही होत. करेक्ट. नाही आणि बऱ्याच वेळेला काय होतं डायबिटीसच्या बाबतीत स्पेशली जसं तुम्ही म्हणालात की त्यांना रोजच्या रोज गोळ्या घ्यायच्या नसतात मॉडर्न मेडिसिनच्या. अशा वेळेला तुमच्याकडे येतात ते आयुर्वेदिक औषधं चालू करतात आणि सडनली स्वतःच ॲलोपॅथीच्या किंवा जे काही बाकीची ट्रीटमेंट असते ती पूर्ण बंद करून ह्याच्यासाठी तुमचं त्या पेशंटचं मॉनिटर करणं गरजेचं आहे. तुम्ही व्यवस्थित त्याला मॉनिटर करा 15 दिवस, महिन्याभराने तरी चेक करा. आता औषधं द्या आणि नंतर 6 महिन्यांनी या. तुमच्याकडे एक डेटा तरी राहील. बरोबर. जर त्या खरोखर आयुर्वेदिक औषधांनी तुमच्या ते कमी होत आहे तर ते तुम्ही उद्या दाखवू शकता ना पुढच्या पिढीला की बघ बाबा मी ह्या पेशंटला ही ॲलोपॅथी चालू होती, हे आयुर्वेदिक दिलंय, त्याची ही शुगर आता अशी मेंटेन आहे. बरोबर. किंवा हे इन्सुलिन चालू होतं, मी इन्सुलिन बंद करून दिलंय. ह्याच्यासाठी हा डेटा मिळणार आहे कुठून तुम्हाला. अल्टिमेटली सिम्पटम्स जी ओरली असतात ती तुम्ही ऑन पेपर नाही प्रेझेंट करू शकत. बरोबर. म्हणजे तुम्ही डायग्नोसिस वगैरे करा त्याच्यावरती, पण शेवटी तुम्हाला ते रिपोर्ट्स इन्व्हेस्टिगेशन आत्ताच्या घडीला तुमच्याकडे दुसरं काही आहे का? नाही. मग तुम्हाला ब्लड शुगर लेवल करणं आणि त्यानुसार मॅनिप्युलेट करणं हेच गरजेचं आहे. आणि उगाच आपली पथी ग्रेट करण्यासाठी मग ते करायचंच नाही किंवा ह्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाहीये. जर तुमचे रिझल्ट चांगले आहेत तर ती शुगर आपोआप कमी दिसणारच आहे. करेक्ट. त्यामध्ये रेग्युलर मॉनिटर पाहिजे, दोन्हीकडून पाहिजे. पेशंटनी पण आपण सांगून केला पाहिजे हो ना. आणि आपण मुळात आधी सांगितलं पाहिजे. बरोबर. पण हे जसं डायबिटीसच्या बाबतीत झालं ना डॉक्टर, बऱ्याच वेळेला काय होतं कुठलाही हार्ट डिसीज असतील किंवा हार्ट्स रिलेटेड गोष्टी असतील आणि एखाद्याला सर्जरी सजेस्ट केली आणि बऱ्याच वेळेला या लोकांना सर्जरी करायची नसते, अवॉइड करायची असते सर्जरी, म्हणजे नको भीती वाटत असते, कॉस्ट इफेक्टिव्ह नसतं, व्हॉट एव्हर रिझन्ससाठी मग ते अशा वेळेला विचार करतात की आपण आता हे सगळं बंद करून टाकूया आणि आपण आता आयुर्वेदाकडे जाऊया. तर मग आहे पॉसिबल आहे, पण त्याच्यासाठी पेशंटची पण कन्सिस्टन्सी खूप लागते. बरं. जनरल जे काही म्हणजे एन्जिओप्लास्टी आणि बायपास आणि वॉल रिप्लेसमेंट हे 3 जनरल कन्सिडर ऑपरेशन बद्दल मी बोलतोय. बाकीचे जे काय असतात त्याचं प्रमाण त्या मानाने कमी असतं. बरोबर. जेव्हा तुम्ही एन्जिओप्लास्टी करताय, बायपास करताय, तुम्ही क्लॉटला काहीच करत नाही. आयुर्वेद हा क्लॉट विरघळवायला मदत करणार आहे. बरं. फक्त परत जसं तुम्ही डायबिटीसचं मॉनिटर करताय तसं तुम्ही काही काळानंतर ते मॉनिटर करणं गरजेचं आहे. बरं, तो क्लॉटचा पर्सेंटेज किती आहे, त्या क्लॉटची पोझिशन किती आहे किंवा कुठे आहे, रादर LAD आहे, RAD आहे, त्या LAD ते बायफर्केशनवरती आहे, कुठे, ह्यानुसार त्याची ट्रीटमेंट काय द्यायची किंवा कोणता पेशंट आपण खरोखर करू शकतो का हे ठरवणं. हृदरोग म्हणून सांगितलेलं आहे. परत हृदरोगात ही लक्षणं असाध्य आहेत म्हणून सांगितलेली आहेत. जी लक्षणं तुम्हाला असाध्य दिली आहेत त्याच्यासाठी सांगू नका की बाबा हे ऑपरेट करा, म्हणजे करू नका असं. त्याच्यासाठी तुम्ही करू द्या त्यांना ऑपरेट. दुसरी गोष्ट असते की पेशंटच्याही मनात काही वेळा एक हे असतं की बाबा मी आयुर्वेदिक औषधं घेतोय, चला ठीक आहे, पण माझा क्लॉटचं काय, तो तर 90% दिसतोय. करेक्ट. मग हे दिसण्यासाठी तुम्हाला काही काळाने परत त्याची एन्जिओग्राफी करणं आहे. हे परत मी तेच म्हणतोय की फक्त सिम्प्टोमॅटिकल रिलीजवरती तुम्ही जाऊ नका. हे ऑन पेपर दिसू द्या. जोपर्यंत ते ऑन पेपर दिसत नाही तोवर तुम्हाला एक सायन्स म्हणूनही मान्यता मिळणं कठीण होतं. बरोबर. आणि सगळेच प्रॉब्लेम होतात मग त्या दृष्टीने. पण हे पॉसिबल आहे, पॉसिबल नाही अशातला भाग नाहीये. आयदर ते ब्लॉकेजेस विरघळवणं पॉसिबल आहे किंवा कोलॅटरल सर्क्युलेशन होऊन पुढचा पार्ट जो काही आहे तिथे रक्तपुरवठा होणं पॉसिबल आहे. म्हणजे काही कंडिशन्सला कार्डियक सर्जनही सांगतात की बाबा याला ऑपरेशन आता कठीण आहे, वय आहे, काही पोझिशन आहे. मग त्यावेळी तुम्ही वापरा ना. तुम्ही तिकडे काय वापरणार आहात, रक्त पातळ करणारी औषधं वापरणार आहात, कोलेस्ट्रॉलची औषधं वापरणार आहात, पण ह्यानी क्लॉट विरघळवण्याचं काम नाही होणार आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही आयुर्वेदिक वापरा ना. एक वापरून तर बघा, हे तर देताच आहात ना.
पण ह्यानी काय तुम्ही डायरेक्ट इन्व्हेंशन करत नाही आहात. नाही. तुम्ही पंचकर्म करताय, औषधं देताय, साईड इफेक्ट बहुतेकदा होत नाहीत जर तुम्ही प्रकृतीनुसार दिलेत किंवा काही दिलं. जर प्रॉपर औषधं दिलीत तर करून बघा, परत एकदा एन्जिओग्राफी करून बघा, ते 2 रिपोर्ट मॅच करून बघा. ते 2 रिपोर्ट हवे तर त्याच कार्डियक सर्जनना दाखवा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे तुम्ही तुमच्याकडून इनिशिएटिव्ह घ्या आणि ते रिझल्ट ऑन पेपर दिसू द्यात, पण हे दिसू शकतात. पण जसं आपण आता आणि बोला ना. काय आहे की आत्ता एक साधारण 50 वर्ष 100 वर्षापासून हे साधारण ऑपरेटिव्हचं प्रोसिजर आहे. त्याच्याही आधी कार्डियक प्रॉब्लेम्स होतेच ना. ठीक आहे. सो त्यावेळेला पण कोलॅटरल सर्क्युलेशन ओपन होत होती, फक्त ती आता आपल्याला आर्टिफिशियली करायची आहे. आणि ती पॉसिबल आहेत का नाही करतो. म्हणजे काही काही वर्णनं खूप ग्रेट आहेत, पण ती आता कशी करायची हा प्रॉब्लेम. ठीक आहे, जेवढी पॉसिबल आहेत तेवढी तरी आपण करू करायला हरकत नाही. बरोबर आहे. पण जसं आपण आता डायबिटीस म्हणतोय किंवा आता हार्ट डिसीज म्हणतोय, कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली हल्ली असं होतं की बऱ्याच वेळेला पेशंट येतो तोच मुळी मेटास्टॅटिसमध्ये असतो, 3-4 ठिकाणी तो कॅन्सर पसरलेला असतो आणि ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये गेलेले असतात. असे पेशंट प्रेझेंट होतात आणि मग अशा वेळेला ऑप्शन्स लिमिटेड राहतात ट्रीटमेंटचे when it comes to modern science. मग कॅन्सर ट्रीटेबल, क्युरेबल आयुर्वेदानुसार आहे काही? आयुर्वेदात जे आता मग सारखं डायबिटीसचे जसे पेशंट येतात तसेच कॅन्सरचे पेशंट कोणकोणत्या अँगलनी येतात. पहिले असतात ते म्हणजे त्यांची किमो चालू असते आणि त्या किमोचा त्रास होत असतो म्हणून ते येतात. त्यांना कॅन्सरवरती काहीच करायचं नसतं. त्यांना त्या किमोनी जे काही त्रास होत आहेत साईड इफेक्ट्स वरती, आणि हे 100% आयुर्वेदावरती मॅनेज करणं पॉसिबल आहे. म्हणजे इव्हन आता जे काही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात ते ऑन्कोलॉजिस्टही कधी ऑब्जेक्शन घेताना मी तरी अजून बघितलं नाहीये की तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेऊ नका. फक्त अगदीच रसौषधी वगैरे त्यांचं ते रसौषधींबद्दल खूप हे असतं की तीच कॅन्सरस आहेत. सो ते तो वेगळा पार्ट आहे, पण जनरली ते ऑब्जेक्शन घेत नाहीत. त्यामुळे जो किमोचा त्रास आहे किंवा रेडिएशनचा त्रास आहे तो त्रास कमी व्हायला तरी नक्की आयुर्वेद मदत करतो, जे आता आपल्याला दिसतंय. दुसरं जो इश्यू आहे की त्याची ट्रीटमेंट. एक्झॅक्टली. ट्रीटमेंटमध्ये परत 2 पार्ट येतात. एक म्हणजे तो पेशंट आलाय आपल्याकडे, आपल्याला वाटलं चला की हा बाबा किडनीचा काय कॅन्सर आहे, तो नवीन आलाय आपल्याकडे. बरोबर. तर त्यावेळेला त्या पेशंटला आपण शुद्ध आयुर्वेदावरती मॅनिप्युलेट करू शकतो का किंवा मॅनेज करू शकतो का. तर आता काही डॉक्टर्स आहेत की जे खरोखर तशी ट्रीटमेंट करतायत. म्हणजे की त्याच्यावरती रिसर्च चालू आहेत, पुण्यात चालू आहेत, मुंबईत चालू आहेत, बाहेरही चालू आहेत, की बाबा हे ट्रीटमेंट ओरिएंटेड आपण कॅन्सरवरती काय रिझल्ट दिसत आहेत. बरं, परत मगाशी सांगितलं तसंच ज्याचे रिपोर्ट्स जर इम्प्रूव्ह झाले तर रिझल्ट दिसत आहेत. जर तो डिटोरिएट झाला, मेटास्टॅसिस झालं तर ते नाही होते. दुसरं असतं की कॅन्सर आता बाबा लास्ट स्टेजला आहे, आता ॲलोपॅथी काही काम करत नाही, आता आयुर्वेद के पैर धरेंगे चलो. तो त्या केसमध्ये मुळात तो आपल्या दृष्टीने असाध्यतेकडे बरेचदा गेलेला असतो. पण ती ट्रीटमेंट जर तुम्ही केलीत तर आधी त्यांनी किमो घेतलेली असते, रेडिएशन घेतलेली असते, त्यामुळे बरेचदा तो असाध्यतेकडून याप्यतेकडे येण्याची पॉसिबिलिटी झालेली असते. सो तुम्ही ट्राय करायला तर काहीच हरकत नसते की बाबा आपण ट्राय तर करूया. ॲटलिस्ट या औषधांचे साईड इफेक्ट्स होत नाहीत जेवढे किमोचे रेडिएशनचे होतात. दुसरी गोष्ट, रिझल्ट्स मिळू शकतात, फक्त ते आपण एक 30-70% वरती वगैरे ठरवूया. पण पहिल्यापासून जर पेशंट आला आणि ग्रेड कमी आहे तर कॅन्सरवरतीही रिझल्ट मिळण्याचे प्रमाण दिसतंय आता. फक्त आता अजून ह्याला काय म्हणतात, एक इझी वे मिळण्याचा किंवा डायरेक्ट ॲक्सेस जेव्हा पेशंट घेतो की बाबा चला आयुर्वेदिक ट्रीटमेंट हीच फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवायची, त्याला अजून 10 वर्ष जातील, 15 वर्ष जातील, पण एक ना एक दिवस ते होईल. पण आत्ताच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यात आपण पेशंटचं लाईफ जे आहे ते सुसह्य तरी नक्की करू शकतो आणि किमो आणि रेडिएशनचे साईड इफेक्ट्स इझिली मॅनेज करू शकतो. बरोबर. बाकी काही गोष्टी असतात त्या होतात मॅनेज, पण मेन कन्सर्न हाच आहे की आपण बरेचदा रिपोर्ट्सवरती ठरवतो की कॅन्सरची ग्रेड कितवी आहे, तेही चुकल्यामुळे अनेकदा प्रॉब्लेम होतात. त्यामुळे ठीक आहे, रिपोर्ट्स आहेत ते शेवटी, त्याच्या खाली लिहिलेलं असतं कोरिलेट क्लिनिकली म्हणून. 100% सिग्निफिकन्स ऑफ एरर सगळीकडेच आहे. नक्कीच. त्यामुळे तुम्ही ट्राय करा, जर त्याचं झालं बरं तर काय प्रॉब्लेम. पण आत्ता कॅन्सरवरती रिसर्च म्हणजे काय म्हणतात रिझल्ट देणारे लोक आहेत, ते करतायत. पण आत्ता ते किमोला किंवा रेडिएशनला सपोर्टिव्ह म्हणून जास्ती करतायत. फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट हे अजून तरी खूप असं वाईडली एस्टॅब्लिश झालेली गोष्ट नाहीये.
बरं. पण ते होणार कारण कॅन्सर वाढणार, त्यामुळे तुम्हाला दुसरं काही ना काही करावंच लागणार आहे. बरोबर आहे. आणि एक 10-15 वर्षात होईल. रिसर्च जर का चालू असेल आत्ता सुद्धा तर रिसर्च शेवटी डेटावरती होतो. तो डेटा कलेक्ट व्हायला तुम्हाला काही वर्ष जावी लागतात. हो. ते असं ओव्हरनाईट होणारी नाही गोष्ट होऊ शकत. नाही आहे. बरोबर. कारण रिसर्च शेवटी तो म्हणजे मान्य व्हायलाही तुम्हाला डेटा प्रेझेंट करायला लागतो. 100 पेशंट, Correct, 1000 correct, पेशंट, correct. लाख पेशंट, तरच ते होईल. आणि त्याला तो जो वेळ जाणार आहे तेवढा तो जाणार आहे. जाणारच आहे. करेक्ट. पण जसं डॉक्टर आपण वेगवेगळ्या आजारांवरती बोलतोय आणि जसं तुम्ही प्रामुख्याने सांगताय की बऱ्याचशा ठिकाणी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट होऊ शकते, बऱ्याचशा आजारांवरती इफेक्टिव्ह ट्रीटमेंट होऊ शकते. हे झाले आपले शारीरिक आजार. मागच्या भागामध्ये पण आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा तुम्ही उल्लेख केला होता की बरेचसे आजार हे कुठेतरी मानसिक आजारांमधनं त्याची उत्पत्ती होते आणि ते शारीरिक आजारांपर्यंत पोहोचतात. जर आपण आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदाचा जी संलग्नता असते ती अध्यात्म असेल, योग असेल, या सगळ्याशी म्हणजे मेडिटेशन असेल याच्याशी पण खूप आयुर्वेद साधर्म्य साधतं. तर मग अशा वेळेला आज जे मानसिक आजार वाढलेत, स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन प्रामुख्याने, तर त्याच्यावरती सुद्धा आयुर्वेदाने काही वेगळा विचार केला? वेगळा विचार म्हणण्यापेक्षा त्याची जी काही लक्षणं आहेत ती उन्माद, अपस्मार अशा व्याधींमध्ये त्यांनी स्वरूपात सांगितली आहेत. म्हणजे कन्व्हल्जन्स येतात. कन्व्हल्जन्स फिट्स ह्या जनरली अर्ली एज ग्रुपमध्ये हो, दिसतात. साधारण एक 30च्या आत वगैरे आपण म्हणूया का, लहान मुलांमध्ये म्हणूया. तर ते अपस्मारच्या स्वरूपात सांगितलंय. त्याची कॉजेस शारीरिक आणि मानसिक दोन्ही असतात. सांगितलं. हो. सो त्याची ट्रीटमेंट तुम्हाला सांगितली आहे की ही ट्रीटमेंट घ्या, हे पॉसिबल आहे. त्यामुळे कन्व्हल्जन्स मॅनेज करणं तसं पॉसिबल आहे. फक्त तुम्हाला डायग्नोसिस प्रॉपर पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट केली पाहिजे. बाकीचे जे काही मानसिक आजार येतात हे साधारण उन्माद ह्या व्याधीत येतात. म्हणजे भ्रम होतात, डिप्रेशन असतं, स्ट्रेस असतो. ह्याला तुमची हल्लीची सोशल जी काही आपली लाईफस्टाईल आहे ती मेजॉरिटी कारणीभूत आहे आहेत. ना, आहेच. स्ट्रेसपेक्षा आत्ता आपली न्यूक्लिअर फॅमिलीमुळे हे जास्ती प्रॉब्लेम आहेत. पूर्वीच्या काळी स्ट्रेस होते पण ते स्ट्रेस रिलीव्ह करायला मार्ग होते. आत्ता हे जे काही डिप्रेशनचे पेशंट दिसतात यांना स्ट्रेस रिलीव्ह करायला काही मार्ग नाहीये. मग आयदर जेंट्स असतील तर ते काहीतरी बाबा सिगरेट ॲडिक्शन्सकडे जातात. एका स्टेज नंतर मग ते स्किझोफ्रेनिया वगैरे सारख्या गोष्टींकडे जायला लागतात. जेवढं आपल्याला पॉसिबल आहे की न्यूक्लिअर फॅमिलीपेक्षा आपण थोडं ब्रॉडर स्पेक्ट्रम, दरवेळेला फॅमिलीच पाहिजे अशातला भाग नाहीये. तुमचं मित्रमंडळाचं सर्कलही तुम्ही जिथे काम करताय तेही तुमची फॅमिली बनू शकतं. आत्ताच्या काळात तुमचे काका मामा तुमच्या बरोबर राहत नाहीत. तुमच्या बिल्डिंगमध्ये जे असतात तेच तुमचे काका मामा असतात. ऍटलिस्ट त्यांच्याशी व्यवस्थित वागा, त्यांच्याबरोबर मिक्स व्हा. अशा कंडिशननी ही ट्रीटमेंट करणं कम्पॅरेटिव्हली सोपं होतं. मेडिसिन्स हा पार्ट आयुर्वेदात वर्णन केलेलाच आहे. पण बाकी स्ट्रेस किंवा डिप्रेशनचं मेजर फॅक्टर हा त्यांचं एकाकीपणा असतो असं एकूण दिसतंय. अशी खूप खूप जण त्याच्याशी बोलायला आहेत. तो खूप मित्रमंडळ आहे आणि तो डिप्रेशनमध्ये गेलाय असं जनरली दिसत नाही. मग हे तुम्ही मॅनेज करा. बाकी औषधांनी ते मॅनेज करणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. बरोबर. आयुर्वेद जर फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट ठेवली गेली तर मी मागच्या म्हणजे थोड्या वेळापूर्वी पण म्हटलं होतं किंवा मागच्या भागात की मोक्ष मिळवणं हे आयुर्वेदाचं मूळ काम आहे. त्यामुळे मानसिक कंडिशन आपोआप चांगली राहते. पण आता आपली आयुर्वेद ही पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंटच नाहीये. त्यामुळे मग तुम्ही अपेक्षाच कशी करताय की त्यांची मानसिक ट्रीटमेंट योग्य राहील. ती जोपर्यंत तुमची पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट होत नाही तोपर्यंत या गोष्टी होणं कठीण आहे. पण याच्यात मग ते आपण प्रिव्हेन्शनपेक्षा क्युरेटिव्ह पार्टकडे जास्ती जाते. क्युरेटिव्ह पार्ट सांगितलं आहे आयुर्वेदात त्याच्यात. अगदी आता त्याच्यात थोड्याशा गोष्टी कशा आहेत की अफू, भंगा म्हणजे भांग वगैरे सारख्या गोष्टी आहेत की ज्या आता ॲलोपॅथीला इझिली ॲक्सेसिबल आहेत पण त्या आयुर्वेदाला बॅड आहेत. दोन्ही चिकित्साशास्त्र आहेत. पण तुम्ही अफू वापरू नाही शकत. ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर मी ते वापरू नाही शकत. मला काय त्याचं हे वापरायचं नाहीये, म्हणजे नार्कोटिक्ससाठी वापरायचं नाहीये, पेशंटसाठी वापरायचं तरी मी वापरू शकत नाही. थोडं हे पण आपल्याला चेंज करायची गरज आहे की जी खरोखर त्याच्यावरती काम करतात ती ड्रग्स आयुर्वेदिक डॉक्टर्सना अवेलेबल तर करून द्या. जर भारतातच हे झालं नाही तर भारताच्या बाहेर आम्ही काय अपेक्षा करणार. त्यामुळे थोडी ही औषधं थोडं कल्पतेनुसार बनवणं तर उन्माद, अपस्मार किंवा मानसिक व्याधी बरे करणं कम्पॅरेटिव्हली सोपं होतं. पण आत्ताची जी काही औषधं आहेत तीही तुम्हाला चांगले रिझल्ट देतात. शिरोधारासारखी जी काही पंचकर्म आहेत किंवा नस्यासारखी पंचकर्म आहेत ती देखील तुम्हाला रिझल्ट देतात. रिझल्ट देऊन पेशंट हा क्युअर होतो. मग त्याच्या प्रिव्हेंशनसाठी परत मी मगाशी जो म्हटलं तो पॉईंट येतो. नाही तर मग तो जसं काहीतरी ॲलोपॅथिक औषधं घेत असतो तशी तो आयुर्वेदिक औषधं घेत राहतो. सो ही ट्रीटमेंट म्हणून ठीक आहे पण हा म्हणजे आपण थोडं मॅनिप्युलेशन्स करतोय. थोडं समाजाने पण याचा विचार केला पाहिजे. नक्की. पुढचा शेवटच्या भागाकडे मी जाते तो म्हणजे कसं आहे ना की आयुर्वेदाचा आहाराशी पण खूप घनिष्ठ संबंध आहे. तर बऱ्याच वेळेला मी जसं आपण मागासपासून म्हणतो की पथ्य अपथ्य आहेत, वर्ज्य आहेत आयुर्वेदामध्ये आणि ती मला वाटतं एका
चांगल्या ह्युमन वेलबिंगसाठीच आहेत आणि ती सांगितलेली आहेत आणि ती जर का पाळली तर त्याचे रिझल्ट्स पण चांगले मिळताना दिसतात. तर मग अशा वेळेला जर काही जसं आपण मगासपासून म्हणतो स्किनचे आजार असतील किंवा हेअर लॉससारखे आजार असतील किंवा एकूणच एक चांगलं वेल ह्युमन बिईंग राहण्यासाठी एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी असं काही एक शिस्त म्हणा किंवा नियम म्हणा मी असे तुम्हाला एक आयुर्वेदात साधा आहेत. श्लोक सांगतो. हो, नक्की नक्की. रोज खायची म्हणजे तुम्ही रोज काय खावं हे एका श्लोकात त्यांनी सांगितलं. अरे वा. षष्टिकाशाली म्हणजे 60 सालीचे तांदूळ हे तुम्ही रोज खावेत. ओके. मूग हे तुम्ही रोज खावेत. ओके. मुदगावच्या सैंधव हे तुम्ही रोज घ्यावं म्हणजे नॉर्मल मिठाच्या ऐवजी तुम्ही सैंधव सैंधव वापरावं. षष्टिकाशाली मुदगावच्या सैंधव आमलक म्हणजे आवळा तुमच्या जेवणात रोज असावा. आता आवळा बऱ्यापैकी सिझनल असतो 12 महिने पण बऱ्यापैकी तो सिझनल असतो. आता आता थंडीच्या मिळतोय. दिवसांमध्ये. हो. त्यावेळेला तुम्ही आवळ्याचा मोरावळा जो करून ठेवलेला असतो तो वापरू शकता. आवळ्याची पावडर वापरू शकता. हल्ली सिरप बिरप पासून सगळे फॉर्म मिळतंच, आहेत. हो. तांदूळ, मूग, सैंधव, आवळा. यव म्हणजे जवस ज्याला म्हणतात ते तुमच्या जेवणात रोज थोडं तरी असावं. षष्टिकाशाली मुदगांश सैंधव अमलकेवान. अंतरिक्षपय म्हणजे आकाशातून पडणारं पाणी म्हणजे थोडक्यात क्लिअर पाणी. नॅचरल हा म्हणजे ज्याच्यात काही बाबा विकार नाही आहेत, काही इम्प्युरिटीज नाही आहेत, असं क्लिअर पाणी तुम्ही प्या. सर्पी म्हणजे तूप. अंतरिक्षम पयम सर्पी. मध बर. आणि जांगलम मधूच्या अभ्यास आहे म्हणजे जांगल प्राण्यांचा मांसरस म्हणजे साधारण एक चिकन म्हणा, मटण म्हणा. अच्छा. म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे आहात तर तुम्ही रोज मासे नका खाऊ. बर. तर तुम्ही चिकन मटणचे ह्या टाईपचं नॉनव्हेजचं खा. बर. आता ह्याचा क्रॉस एकूण तुम्ही विचार केलात तर तांदूळ हे कार्बोहायड्रेट्स देतात, बरोबर. मूग प्रोटीन देतात, येस. सैंधव तुम्हाला मिनरल्स देतात, राईट. आवळा हे रिच सोर्स आहे व्हिटॅमिनचा. Yes. कारण आवळा एकूणच तुम्हाला रसायन कर्म करतो. 100%. जव तुमच्या शरीरातलं अनवॉन्टेड जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते वृक्ष आहे, जव आहे, त्यामुळे ते कमी करायला मदत करतं. ओके. अंतरिक्ष पेय तुम्हाला प्यायला पाणी पाहिजे ते कोणतं पाहिजे तर बाबा क्लिअर पाहिजे. बिस्लरीचं पाणी थोडक्यात. बरं. त्यावेळी बिस्लरीच्या ऐवजी त्यांनी अंतरिक्ष पेय म्हटलंय. सर्पी तूप म्हणजे फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट झाले, प्रोटीन झाले, फॅट झाले, मिनरल झाले, व्हिटॅमिन झाले. मध ह्या सगळ्यांचा गुण वाढवायचं काम करतं. मध हे बेसिकली कॅटलिस्ट आहे. बर. त्यामुळे ह्या सगळ्यांचा गुण वाढवायचं काम मध करतं. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितलं की जांगलम म्हणजे जर तुम्ही व्हेज आहात तर खाऊ नका, नॉनव्हेज आहात तर जांगल प्राण्यांचं मांसरस खा. हा तुमचा बेसिक रोजचा आहार पाहिजे. बर. बर. मग ह्याच्यात म्हणजे आपलं जे काय पूर्वी होतं वरण भात भाजी आमटी पोळी जे काय होतं ते बाकी हे तुम्ही खा. वडापाव खायला प्रॉब्लेम नाहीये पण तुमचं ते मूळ अन्न ते असू नये. बरोबर. तुमचं जे काही जेवण आहे 2 वेळेचं ते ह्याच्यात बसवा म्हणजे पोळी भाजी भात आमटी तूप घालून वगैरे. आणि मध्ये तुम्ही खा ना तुम्हाला भूक आहे तर. पण आपण 8 वाजता जनरली ऑफिसमधून निघतो तेव्हा आपण काहीतरी सँडविच खातो. मग आपण घरी येईपर्यंत आपली अर्धी भूक मेलेली असते. मग भात कमी करायचा किंवा पोळी कमी करायची आणि काहीतरी एकच खायचं. ह्याच्याने पुढचे सगळे डिसीजेस तयार होतात. सो बेसिक जो काही आहे तो हा कन्सेप्ट आहे की तुम्ही हे रोज खायला पाहिजे. हे सोडून तुम्ही जे काही खाताय ते हे उरलेलं अन्न पचवेल. हे प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये की तुम्ही ज्या काळात पूर्वीच्या काळात जसं होतं तसं खाणं शक्यच नाहीये ते. मग हे तुम्ही मॅनिप्युलेट कसं करता. आता तुमचा मूळ आहार हा ठेवा, मध्ये खाणं आहे. त्यामुळे ह्या जर गोष्टी असतील तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आन्सर देणं पण सोपं होतं. आयुर्वेदात दारू प्यावी का पिऊ नये, रोज प्यावी म्हणून लिहिलंय का आयुर्वेदात, याच्यात कुठे दारू लिहिली आहे का, नाही लिहिलेली. त्यामुळे मग घेऊ नकोस ना बाबा तू. त्यामुळे जसं दारूचं आहे तसंच बाकीच्या गोष्टींचं आहे. ते थोडंसं खा, बाकीचं मेन अन्न तुमचं हे ठेवा की तुमचे बाकीचे सगळे प्रश्न सुटतील. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिळं खाऊ नका. जे काय आहे ना ते सकाळचं सकाळी खावं, संध्याकाळचं संध्याकाळी खावं. फार तर सकाळचं संध्याकाळी खावं. पण जनरली जेवढं ते शिळं होतं तेवढं त्याच्यात फर्मेंटेशन जास्ती होतं. परत मगाशी म्हटलं त्यामुळे अग्निविकृतीकडे जास्ती जातं. कारण मगाशीच आपण म्हटलं की हे सगळं फर्मेंटेशन अग्निशी रिलेटेड विषय आहे, मेटाबॉलिझमशी रिलेटेड विषय. त्यामुळे शिळं खाऊ नये पण बेसिक अन्न आपलं हे असावं. आपले पूर्वज काय फार वेगळं खात होते अशातला भाग नाहीये, पण ते जास्ती फिट होते कारण त्यांचं मेन अन्न हे होतं. म्हणजे ते हॉटेलिंगला करायचे पण हॉटेलिंगवरून आल्यावरती बाबा घरी थोडासा दहीभात दे, दूधभात दे, तुपभात दे, खायचे. कारण त्यांचं मूळ अन्न ते तिकडे होतं. बरोबर. मग आता भाताच्या ऐवजी कदाचित तुम्ही दुसरीकडे गेला ज्वारी असेल तर ते ज्वारी वापरा. पण हा बेसिक एक
त्यांनी श्लोक दिलाय की जो तुमच्या देशानुसार तुम्ही ऍडजस्ट करा. पण मेन तुमचं अन्न हे पाहिजे. बाकीचं मध्ये टाइमपास म्हणून तुम्ही काही खा ना, काय प्रॉब्लेम, म्हणजे टाइमपास म्हणून खा. खरं खरं. पण हा छान आहाराचा तुम्ही श्लोक आणि त्याचं हे सुंदर समजावून सांगितलं. पण आहाराच्या दृष्टीने ना आजकाल प्रचंड फॅड आली आहेत. म्हणजे आता इंटरमिटंट फास्टिंगपासून दर 2 तासांनी खाण्यापासून म्हणजे सगळंच आलेलं आहे आणि हे ऑब्व्हियसली कुठेतरी वेट लॉसशी निगडीत आहे. तर आयुर्वेदामध्ये मग असा काही विचार आहे? जसं मगाशी सांगितलं की तहान, पाणी कधी प्यावं, तसा Exactly. क्षुधा हा पण एक वेग सांगितलाय. बरं. तुम्हाला जेव्हा भूक लागते त्यानुसार तुम्ही खा. अच्छा. मग त्यावेळी काय खायचंय तुम्हाला नित्यसेवनीय, तर तुम्हाला त्या श्लोकात दिलेलं आहे. आता काही गोष्टी तुम्हाला मॅनिप्युलेट कराव्या लागतात. ठीक आहे, तुम्ही सकाळी ह्यातलं काहीतरी खाऊन गेलात, ह्यातलं काहीही जेवण तुम्ही प्रॅक्टिकली डब्यात नेऊ नाही शकत. बरोबर. मग तुम्हाला डब्यात नेण्याजोगं काय आहे, तर भाताच्या लाह्या तर आहेत ना, भात नाही नेऊ शकत तुम्ही, भाताच्या लाह्या न्या. ओके. त्या नुसत्या चांगल्या लागत नाहीत, आय ॲक्सेप्ट. मग त्याला थोडी फोडणी द्या. द्या. मग तेलावरती घालण्यापेक्षा तुपाची तुपामध्ये. फोडणी Correct, द्या, correct, correct. त्याला टेस्टी करा. ह्या गोष्टी करणं पॉसिबल आहे. आहे. फक्त मेन हेच आहे की जसं तहान लागल्यावरती पाणी प्यावं, भूक लागल्यावरती खावं, आणि काय खावं तर हे खावं. ओके. आणि मग मध्ये कधीतरी चिटिंग होणारच आहे. करेक्ट. सो हे जर पाळलं तर बरेचसे आजार होत नाहीत. बरं. आणि डिसीजनुसार जे काही डाएट असतं तुमचं, ते तुमचा डॉक्टर देतात तुम्हाला की गोड खाऊ नको, काय सॉल्टी खाऊ नको, जे काय असेल ते. पण जे नित्य खायचं आहे ते हे खा. हे जर तुमचं व्यवस्थित असेल आणि जर तुम्ही फक्त भज्यांचा वास येतोय म्हणून भजी खाणं, किंवा मस्त पाऊस पडतोय म्हणून खाणं, हे खूप कॉमन आहे. म्हणजे आपल्यालाही मेसेज येतो, चल येतोयस का बाबा, मस्त पाऊस पडतोय, आपण खायला जाऊया. तो मेसेज आलाय, तो मित्र आहे म्हणून आपण जातो. सो इट इज, ते जर आपण अवॉइड करू शकलो तर ठीक आहे. मग त्यातल्या त्यात ह्या गोष्टींमध्ये काय, मग मेदूवडा खा थोडा तरी ॲटलिस्ट, त्यातल्या त्यात. त्यातल्या त्यात. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार तारतम्याने ठरवा. बरोबर बरोबर. पण प्रॅक्टिकली हे पॉसिबलच नाहीये की तुम्ही खाणारच नाही आहात, नाहीतर मग तुम्हाला समाजात राहायला नको. खरं आहे, खरं आहे. नक्की मला वाटतं हा पण एक आयुर्वेदाच्या अनुषंगाने असलेला मॉडर्न विचार आहे असं म्हणायला हरकत नाही. आहाराच्या दृष्टिकोनात मी म्हणते. मला वाटतं खूप डिसीज वाईज आपण या सगळ्या गोष्टी केल्याच. पण याही एपिसोडमध्ये किंवा याही पॉडकास्टमध्ये मला तुम्हाला रॅपिड फायर क्वेश्चन विचारायचे जे मिथ्स किंवा फॅक्ट्सच्या स्वरूपातले असतील. कारण बऱ्याच लोकांना, जसं आपण मगापासून म्हणतोय, आयुर्वेदाबद्दलच्या कॉन्सेप्टमध्ये बरेचसे मिथ्स पण आहेत. ते आपण थोडेसे दूर करूया डॉक्टर. रात्री ताक किंवा दही खाऊ नये, चुकी बरोबर? बरोबर. दूध आणि फळं एकत्र घेऊ नये. हां, सांगा ना. पहिला कारण प्रश्न. जनरली या दोन्ही गोष्टींना थंड आहेत, त्यामुळे त्याच्यात कफ वाढण्याची शक्यता जास्ती असते, त्यामुळे बरोबर. शक्यतो ते खाऊ नये. ओके. दूध आणि फळं एकत्र घेऊ नये. नाही घेऊ, कारण ते विरुद्धांना सांगितलंय. त्याचं वीर्य वेगळं आहे, म्हणजे त्याचं इफेक्ट्स वेगळे आहेत. बरं. फळांचे आपल्या शरीरावर होणारे इफेक्ट्स आणि दुधाचे इफेक्ट्स हे वेगळे आहेत. त्यामुळे ते असं एकदम नाही होत. म्हणजे तापलेल्या तव्यावरती कोणी पाणी नाही होतात, ओके. तो रूम टेम्परेचरला येऊन देतात, मग आपण ते साफ करतो, त्यातला प्रकार येतो. बरं. मॉडर्न मेडिसिनप्रमाणे आयुर्वेदिक औषधं ही सुद्धा ओव्हर द काउंटर मिळतात आणि ती घ्यावीत. नाही घ्यावीत. कोणतीच औषधं ही ओव्हर द काउंटर घेऊ नयेत. तर आहेच. बरं. पण आपल्याकडे अगदी पानवाल्याकडे देखील पॅरासिटामॉल अवेलेबल असते. हो, अनफॉर्च्युनेटली. आयुर्वेदिक औषधं घेणं म्हणजे मांसाहार सोडायचा आणि सात्विक आहारच घ्यायचा, चुकी बरोबर? चूक. तुम्ही ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलायत त्यानुसार तुमचा आहार ठरतो. हो, नक्की. मगाशी मी सांगितलं की तुमच्या आहारात त्यांनी नित्यसेवनीमध्ये जांगलम सांगितलंय, सांगितलंय. हो. पण ते खायलाच पाहिजे असंही सांगितलेलं नाहीये. म्हणजे उगाच त्याचंही हे करायला नको की तुम्ही खायलाच पाहिजे, त्यांनी सांगितलेलं आहे. हां. असं नाहीये. बरं. सो जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर खा, कंट्रोल खा. प्रमाणात. आपल्याकडे ना एक साधारण म्हणजे जनरली एक खायचे वार आणि न खायचे वार हो, असा हो. एक कन्सेप्ट आहे. तर आहे. त्याच्यातूनच आलेला आहे की बाबा रोज खाऊ नका, कारण ते पचायला जड आहे. जड आहे. सो कंट्रोलमध्ये खा. हे वार घ्यायचं कारण तेच आहे. थोडीच काय बाकीच्या देवांना ते आवडते किंवा नाही, यांना नाही आवडत. ओके. आयुर्वेदिक औषधं क्लिनिकली प्रमाणित असतात की नाही? क्लिनिकली प्रमाणित आयुर्वेदिक 2 प्रकारची औषधं असतात. एक असतात ग्रंथोक्त औषधं बरं. आणि दुसरी असतात पेटंटेड औषधं. पेटंटेड औषधांसाठी तुम्हाला जसं ॲलोपॅथीचं नॉर्म्स असतात त्याप्रमाणे ते फॉलो करावे लागतात. बरं. ग्रंथोक्त औषधं ही म्हणजे त्या एवढा आता ओव्हर द पिरियड चालू आली आहेत, Correct. खूप वर्षांपासून हो, चालू आलेली आहेत, त्यामुळे ती त्या ग्रंथानुसार तशीच्या तशी बनवली जातात. बरं. फक्त त्याच्यात म्हणजे ते फॉर्म्युलेशन हे एवढ्या पेशंटवरती त्यांनी केलेलंच आहे, बरोबर. त्यामुळे त्याचं क्लिनिकल ट्रायल्स ॲज सच असं होत नाही. नाहीये. त्यामुळे ती यूज होतात. पण आता मी दुसरंच काहीतरी नवीन फॉर्म्युलेशन करतोय, आयुर्वेदिकच आहे, तुम्हाला त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स आणि हे सगळंच घ्यावं लागतं. ओके. आयुर्वेदिक औषधांमध्ये
वजन कमी करण्यासाठी म्हणजे आयुर्वेदामध्ये काही उपचार नाहीत, चुकी बरोबर वजन कमी करण्यासाठी नाहीत. नाही. नाही होतं की वजन कमी चांगलं होतं. आणि ॲक्च्युली खरं सांगू का, म्हणजे वजन कमी करण्यासाठी लोक जी काही औषधं घेत असतात ती बरीचशी आयुर्वेदिकच असतात. हो कारण ती मिळतात, ओव्हर द काउंटर घेतली जातात ती आयुर्वेदिकच असतात. दोन्ही लक्ष मेदाशी रिलेटेड काहीतरी नाव टाकलं जातं. लिंबू पाणी प्यायलं जातं, गरम पाणी प्यायलं जातं, मधाचं पाणी प्यायलं जातं. हे सगळं आयुर्वेदातलीच गोष्टी आहेत ना. बर त्यामुळे काय ठीक आहे. ठीक आहे. त्रिफळा चूर्ण घेतलं जातं, येस हे सगळं आयुर्वेदिक आहे. बरोबर. आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप जास्त दिवस चालते, त्याच्यामुळे ती खूप महाग असते. महागचं मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं ते त्याच्या प्रिपरेशनवरती अवलंबून आहे बरं. की तुम्ही किती चांगली करताय. चांगली केली तर ती महाग आहेत. हे ओके औषधांच्या नाही, प्रत्येक सगळ्याच बाबतीच्या बाबतीत बाबतीतलं आहे. म्हणजे ॲपलचा फोन आणि दुसरे फोनचा आहे. करेक्ट करेक्ट. सो जास्ती काळ चालते हा जो काही विषय आहे तो त्या डिसीजशी रिलेटेड विषय आहे. म्हणजे जर तो सुखसाध्य असेल तर तो आठवड्याभरात 3-4 दिवसात बरा होईल. ओके या कष्टसाध्य असेल तर त्याला वेळ लागतील. ठीक आहे. पंचकर्म केल्याने वेट लॉस होतो आणि त्याच्यासाठी पंचकर्म करतात. त्याच्याचसाठी पंचकर्म करतात अशातला भाग नाही आहे. पंचकर्म मगाशी म्हटलं त्याप्रमाणे खूप डिसिजेससाठी करतात, पण वेट लॉससाठी पंचकर्म खूप चांगले रिझल्ट्स देतं. बरं सो ते अनवॉन्टेड जे काही फॅट्स आहेत किंवा दोष आहेत ते दूर करायला खूप चांगली मदत करतं. बरं सो पंचकर्म करावं, फक्त ते प्रॉपर ठिकाणी करावं आणि ते पंचकर्म करावं. प्री प्रोसिजरमध्ये संपू नये. बरोबर नक्की. तर मला वाटतं हे काही प्रश्न जे आहेत जे लोकांच्या मनात प्रामुख्याने येतात, येऊ शकतात, त्याचे आपण उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही छान प्रकारे ती एक्सप्लेन करून सांगितली डॉक्टर. आणि जसं एकूणच आजच्याही भागामधनं जे आपल्याला प्रतीत झालं किंवा समोर आलं ते म्हणजे हे शास्त्र जरी प्राचीन असलं किंवा खूप वर्षांपासूनचं असलं तरी सगळ्या आधुनिक आजारांवरती खूप चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह ठरू शकतं किंवा ठरतं आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही म्हणालात तसं की त्याच्यावरतीही रिसर्च काही गोष्टींमध्ये होतो आहे. पुढे गोष्टी जाऊन आणखीन चांगल्या प्रकारे साध्यही होऊ शकतात. तर एकूणच या दोन्ही पॉडकास्टमधनं जर का जिस्ट काढायचं ठरवलं तर आपण जसं म्हणतो की प्राचीन आधुनिक असं न करता हे जरी प्राचीन शास्त्र असलं तरी आधुनिकतेची आत्ताच्या सांगड काळाला घातलेलं ते शास्त्र पॉसिबल आहे. आहे. डेफिनेटली म्हणून ते एवढी वर्ष टिकले आणि पुढेही टिकणार. कारण जसं तुम्ही म्हणालात, शाश्वत आहे. एक्झॅक्टली. तर मला वाटतं या नोटवरती आपण आजचा पॉडकास्ट थांबूया. शाश्वत शास्त्र आहे, पुढे जाऊन खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. आणि मला असं वाटतं की आजची जनरेशन ह्याच्याकडे आणखीन चांगल्या पद्धतीने बघेल, विचार करेल आणि येईल. ह्याच्यात जर का आपलं यश लिटरसी आहे जेवढी म्हणाला. जास्ती असते तेवढा आयुर्वेदाला प्रॅक्टिसला स्कोप जास्ती असतो. करेक्ट करेक्ट. कारण थोडी इलिटरसीमुळे ना त्यांच्या मनात आधी काही गोष्टी ठरलेल्या असतात, बरोबर त्या दूर करण्यातच आधी एनर्जी अर्धी राईट संपते. राईट राईट. त्यामुळे लिटरसी वाढली की आयुर्वेद आपोआप वाढेल. वाढेल ना. आपण अपेक्षा करूया की हे पुढे भविष्यात नक्की घडेल. आणि तुमच्यासारखी जर का पुढची जनरेशन हे करत राहिलं, पुढे जर का हे शास्त्र जात राहिलं. खूप जण करतायत असं काही एक्झॅक्टली नाही. एक्झॅक्टली. चांगले वैद्य अगदी तालुका प्लेसवरती, गावाच्या प्लेसवरती करतायत. नक्की केरळ सारख्या ठिकाणी गावोगावी येतात ही पंचकर्म सेंटर आणि ती चांगली चांगली आहे. आहे. असंही काही नाहीये की ते वाईट आहे. right. इट इज गोइंग गुड. नक्कीच. म्हणजे या चांगल्या नोटवरती आपण हा पॉडकास्ट असं डॉक्टर थांबूया. आणि तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच. रुबरू विथ अनुमध्ये या विषयाचा आता आम्ही इथेच थांबतोय. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, आजचा विषय कसा वाटला, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आत्ता इथेच थांबतोय. थँक्यू.